प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टोलेरे मिनिस्ट्रीज या ठिकाणामध्ये या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात, अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं अद्भुत वचन महान रीतीने अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य करेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या देऊ शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील, इथली काही माहिती हवी असेल आणि तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. सिस्टर संगीता पुणे या ठिकाणातून त्यांनी साक्ष सांगितली की त्यांचा मुलगा MSc ह्युमन डिसीज जेनेटिक मास्टर्स डिग्री करण्यासाठी बेंगलोर या ठिकाणामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये होता आणि त्या ठिकाणामध्ये त्याचा 4था नंबर त्या ठिकाणामध्ये आला. पण तरी देखील तो वेटिंग लिस्टवर होता आणि भारतातून त्या ठिकाणामध्ये फक्त 15 लोकांचीच निवड झाली होती आणि महाराष्ट्रातून तो एकटा होता. आणि निवड झाल्यानंतर त्या ठिकाणामध्ये त्याची फी देखील भरायची होती 2,75,000 रुपये आणि त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे पैसे नव्हते फी भरण्यासाठी आणि सुरुवातीला कमीत कमी 1,16,500 भरून त्या ठिकाणामध्ये ॲडमिशन मिळणार होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना परमेश्वराचं वचन यूट्यूबच्याद्वारे मिळालं, लवकरच तुझ्यावर कृपा होणार आहे. आणि हे वचन त्यांनी विश्वास ठेवला, विश्वासाने ते ग्रहण केलं आणि त्यांनी वचन ऐकल्यानंतर पास्टरांना फोन केला आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या दुसऱ्याच दिवशी जे पैसे त्यांना भरायचे होते त्याची सर्व व्यवस्था करून दिली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ब्रदर धीरज पाटील वसई यांना अमेरिकेमध्ये जॉबसाठी जायचं होतं. त्यांचा इंटरव्ह्यू होता, पण त्यांची परिस्थिती त्यावेळेस अशी होती की त्यांच्या काही लक्षात राहत नव्हतं. ते घाबरलेले होते, काहीतरी वेगळं त्या ठिकाणामध्ये ते बोलत होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना वाटलं की अमेरिकेचा इंटरव्ह्यू आपला क्लिअर होणार नाही. त्यांनी पास्टरांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्याच दिवशी इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांना मेल आला आणि तुमचं जॉबसाठी सिलेक्शन झालेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने सांगितलं की ती प्रेग्नेंट होती आणि प्रेग्नेंट असताना ती बाथरूममधून येत असताना पाय घसरून ती त्या ठिकाणामध्ये पडली आणि पाय घसरून पडल्यानंतर खूप भयानक अवस्था त्या ठिकाणामध्ये झाली होती. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना फोन लावला आणि पास्टरांना प्रार्थना करण्यासाठी सांगितली. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या कार्य केलं. ज्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस त्या बहिणीला देखील काही झालं नव्हतं, त्या बाळाला देखील काही झालं नव्हतं, दोघं देखील सुखरूप. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. परमेश्वराला धन्यवाद देतो. आधी एक साक्ष माझी जी सुरुवात झाली होती आणि सर्वांना माहिती आहे घरासाठी आणि ज्यावेळेस परिस्थिती पूर्ण म्हणजे असं वाटलं की आता ते होणार नाही, पण ज्यावेळेस पास्टर या ठिकाणातून वचन सांगत होते त्यावेळेस दोनदा त्यांनी पहिल्यांदा पण सांगितलं होतं आणि दुसऱ्यांदा मला वाटलं की बहुतेक काहीतरी थोडंसं काहीतरी संपण्याची शक्यता त्या ठिकाणामध्ये आहे. पण दुसऱ्या वेळेस पण पास्टरांनी वचनातून या ठिकाणातून मला नाव घेऊन सांगितलं की तुम्हाला मोठं घर मिळणार आहे आणि मोठी गाडी पण. गाडी मी अजून विसरलेलो नाही, पण परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने काल जे काम आज होणार होतं पण पास्टरांनी काल प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्याद्वारे आज होणारं चर्च संपल्यानंतर होणारं काम देखील परमेश्वराने अद्भुतरित्या अचानक काल शनिवारीच करून घेतलं आणि त्या घरात ताबा पूर्ण मला मिळाला. सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर झाले. म्हणून आपण सर्व गौरव त्या परमेश्वराला देणार आहोत आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. मागच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या सभा नगर या ठिकाणामध्ये झाल्या. मंडळांसाठी जे आवश्यक शिक्षण पुष्कळ मंडळांचे लोक त्या ठिकाणामध्ये आले होते. काही पालक, मला एक पालक त्यांनी कॉल करून सांगितलं की वास्तविक पाहता ते करेक्शन आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 7 मंडळांना लिहिलेलं पत्र हे मंडळांसाठी करेक्शन आहे आणि ते उघडपणे कुठं सांगितलं जात नाही, कारण त्याच्यामध्ये इतक्या भयानक गोष्टी की त्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं की तुम्ही यातनं शिकवा, तर ते म्हटले एवढं उघड सांगता येत नाही. परंतु ज्यावेळेस तो विषय माझ्याकडे आला मी गेलो आणि लोकांना शिकवलं
एक पास्टर त्या ठिकाणामध्ये होते, सिनियर पास्टर. त्यांचा नंतर मला गाडीमध्ये कॉल आला आणि ते म्हटले की तुम्ही ज्यास बोलत होता ना त्यास काही क्षण असं वाटलं, एक वाक्य सारखं बोलत, काही क्षण असं वाटलं समोर येशू उभा आहे आणि तो आम्हाला आमच्या चुका दाखवत आहे, आमच्यातल्या उणिवा, आमच्यातल्या चुका तो मला दाखवत आहे. आणि जेव्हा जगाला याची गरज आहे, मंडळांना याची गरज आहे, तेव्हा तुम्हाला देवानं आमच्या शहरासाठी पाठवलं. आणि मग जेव्हा हे सगळं 4 दिवसाचं कन्व्हेन्शन, 4च त्या ठिकाणामध्ये मंडळांचं शिक्षण झालं, परंतु 4 शिक्षणामध्ये एवढ्या लोकांचं समर्पण, एवढे लोक पुढे आले, त्यांनी आपल्या जीवनातल्या पापांची कबुली दिली की नाही आमच्याकडनं हे घडलंय. माझ्याकडे प्रार्थनेसाठी येत होते, पण त्यावेळेस आरोग्यासाठी कोणी आलं नाही. ते म्हटले की नाही आमच्या जीवनात हे आहे ते निघून गेलं पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे की लोक या दिवसात पश्चाताप करत आहेत, प्रभूकडे वळत आहेत आणि मोठं काम सगळीकडे घडत आहे. मागच्या दिवसामध्ये कोणीतरी ठाण्यावरून ते एक नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं या ठिकाणामध्ये आले होते ठाण्यावरून. चांगली त्यांची 2 मुलं होती, पण एक मुलगा व्यसनाधीन होता आणि त्याला पुष्कळ प्रयत्न केला त्यांनी सुधारवण्यासाठी, हा बदलावा, परंतु तो बदलत नव्हता. तर मोठ्या आशेनं परमेश्वराच्या घरामध्ये ते आले ठाण्यावरून. त्यानंतर त्यांनी त्याला समोर आणलं आणि म्हटले की फार आशा आहे की इथं आल्यावर तुम्ही प्रार्थना केल्यानंतर हा व्यसनातनं बाहेर पडेल. आणि मग त्याच्यासाठी प्रार्थना केली. तो गेला आणि गेल्यानंतर मला वाटतं मी मीटिंगला निघालो त्याच्या 1-2 दिवस अगोदर त्यानं सांगितलं की जसं आम्ही इथून हे ठिकाण सोडलं आणि ठाण्याकडे गेलो तर जाताना विश्वास होता की प्रभू काहीतरी आमच्या मुलाच्या जीवनामध्ये करणार आहे. आणि जसं ठाणं गाठलं, मोठ्या आशेनं त्याच्याकडे दृष्टी लावली. त्यानंतर माझा मुलगा घरी आल्यानंतर त्यानं दारूला हात सुद्धा लावला नाही आणि आता तो व्यसनातनं पूर्णपणे मुक्त झाला की जो व्यसनाधीन होता. हे परिवर्तन आहे. मला कधी कधी असं वाटतं की असं सगळीकडे फिरावं आणि देवाच्या वचनाचा प्रसार करावा. का तर लोकांचं जीवन बदलणं गरजेचं आहे. जर जीवनच बदललं नाही तर आम्ही फक्त इमारतीमध्ये येऊन एक परंपरेच्या असणारी उपासना करणार आहोत, काही राहणार नाही त्याच्यामध्ये. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला, त्या मंदिरामध्ये त्यानं पाहिलं की तो म्हणतो की सरापाचे चौरंग आणि त्या ठिकाणामध्ये कबुतरांचा बाजार भरलेला आहे. आता मंदिर होतं, पण येशूनं त्या मंदिराचं स्वरूप पाहिलं. तसं आहे, लक्षात ठेवा. जेव्हा आम्ही देवाच्या घरामध्ये येतो ना, त्या देव त्या ठिकाणामध्ये असणारं अल्टर, वेदी, त्या ठिकाणामध्ये असणारे लोक यांना बघत नाही, तर त्या ठिकाणामध्ये चालू असलेल्या गोष्टी पाहतो. म्हणून माझं सांगणं की ज्यावेळेस आम्ही ह्या वेदीवरती चढतो ना, त्याची वेदी पवित्रच असली पाहिजे. पवित्र बरं का, पवित्र, एवढी पवित्र असली पाहिजे ना, इथं काही लपत नसतं आणि इथं अग्नी उतरतो आणि तो भस्म करतो. साधी गोष्ट नाही ती. म्हणून हे सोशल ठिकाण नाही, सामाजिक ठिकाण नाही, हे धगधगतं अग्नीचं ठिकाण आहे. असं म्हटलं की ज्यावेळेस वेदी तयार केली आणि त्या वेदीवरती एलिया म्हणतो की प्रभू अग्नीद्वारे उत्तर देणारा तो देव आहेस. आणि त्यांनी खळगे खोदले, त्याच्यामध्ये पाणी ओतलं, इंधन रचलं आणि स्वर्गातनं अग्नी येऊन पाणी चाटलं आणि ज्याच्यावर पाणी ओतलं होतं ती लाकडं सुद्धा भस्म झाली. हे वेदीची ताकद आहे. म्हणून देवाच्या घरामध्ये आल्यानंतर, इथं आल्यावर, या स्टेजवरती आल्यावरती पावित्र्याची नितांत गरज आहे. शुद्धता, पवित्रता. पावित्र्याशिवाय कोणी सुद्धा वेदीवरती चढायचं नसतं, असं देवाचं वचन आहे. पश्चाताप करावा लागतो, रडावं लागतं. आम्ही पाहतो की अब्राम इसाकाला वेदीवरती अर्पण करत आहे. त्याच त्याचं रडणं, इसाकाचं रडणं, अब्रामाच्या डोळ्यातले आणि जे अब्रामाच्या अंतःकरणातल्या भावना, त्या सगळ्या वेदीवरती होत्या. वेदी ही जगातली सगळ्यात शुद्ध गोष्ट आहे.
सगळ्यात शुद्ध गोष्ट बरं का, सगळ्यात शुद्ध. आणि देवाचं मंदिर, या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही या कॅम्पसमध्ये पाऊल टाकताना तेव्हा डोक्यात फक्त देवाचं वचन, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी बिलकुल नको आहेत, अजिबात नको आहेत. आम्ही इथे येतो ना ते प्रभूला उंच करण्यासाठी, प्रभूची महिमा करण्यासाठी. एकदा देवाचं गौरव मंडळीतनं निघून गेलं तर ते गौरव दुसरीकडे जातं, आपल्याकडे परत येत नाही बरं का, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. अजून मी तो आणला नाही, तो भाग आला तर तुम्हाला सांगेल. आता मला जेव्हा देव जसं सांगतो तसं मी वचन देत असतो. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही जागा जी आहे ना, ती जागा इतकी अद्भुत जागा आहे. माझ्या 27 वर्षाच्या सेवेमध्ये जर तुम्ही मला बघितलं असेल तर तुम्हाला कळेल, मी या गोष्टीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्याच्याशी मी तडजोड कधी केली नाही आणि मरेपर्यंत करणार नाही. मरेपर्यंत करणार नाही बरं का, अजिबात कधीच तडजोड करणार नाही. कारण मला माहिती आहे तुम्ही इथं बसता, तुम्ही वचन ऐकता, सगळं करता, पण तुम्हाला माहिती का, हे सगळं करण्यासाठी मला जी धावपळ करावी लागते ना, त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही, तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही मला किती धावपळ करावी लागते. सकाळी उठल्यापासून चर्चचं बांधकाम, त्याच्यासाठी फायनान्स, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं, आणि सगळं होत असताना अभिषेक, सामर्थ्य हे टिकून ठेवून जगाला जाग करण्याचं काम करावं लागतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, मला जेव्हा चर्चच्या विषयी मी विचार करतो ना, त्यास माझ्याकडे एक पॅशन असतं. माझ्यासाठी ती गोष्ट जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आणि म्हणून मला जर तुम्ही विचारलं तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर मी सांगेल देवाचं वचन. ना व्यक्तीला, ना पैशाला, ना कशाला मी महत्त्व दिलं. लक्षात ठेवा, मी गेलो नगर या ठिकाणामध्ये 4 दिवस 2-2, 2.5 तास माझ्या डोक्यात जाताना, मीटिंगसाठी जाताना फक्त एक कॅल्क्युलेशन असतं की हे कसं तरी करून बांधकामाला पैसा कमी पडू नये. आणि मग कोण 4 दिवस म्हटलं, कोण 5 दिवस म्हटलं, तर माझी तयारी असती. नीलू माझ्यासोबत होता, त्यास तो म्हटला की एवढ्या दिवसाच्या सभा खरं तर नाही घ्यायला पाहिजे, तुमचं एक्झर्शन बघून थोडंसं मला वाईट वाटतं. त्यास मी त्याला एक वाक्य बोललो, अरे बोललोच नाही तर उभं राहणार कसं, बोललोच नाही तर देवाचं काम पुढं जाणार कसं. आणि माझी प्रौढी म्हणून सांगत नाही, पण तिथं बोलताना जो ट्रेस असतो आणि ज्या गोळ्या खाऊन खाऊन मला बोलावं लागतं ना, ते तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही, कधीच नाही कल्पना करणार. या ठिकाणी आलेला एक रुपया लोक कशा पद्धतीने देतात ना, तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही. हे उभं राहतं ना, याच्यामध्ये लोकांचं फार मोठं योगदान आहे, फार मोठं योगदान आहे. कशा पद्धतीने देतात, कसं एक रुपया कशा पद्धतीने आपल्या समोर उभं करतात, नाही तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही. म्हणून हे सगळं चालू असताना जर वचनच अलग केलं आणि देवाची समक्षता याच्याकडे दुर्लक्ष करून जर आम्ही आमच्या जगामध्ये वावरलो ना, ते चर्च कधीच राहत नाही, कधीच नाही राहणार. जेवढं वाढतं तेवढं निघून जातं, बिल्डिंग राहील पण चर्च नाही राहणार. चर्चसाठी लोकांच्या समर्पणाची गरज आहे, त्यागाची गरज आहे, शुद्धतेची गरज आहे. शुद्धता नसेल तर ते चर्च बिल्डिंग म्हणून राहील, पण त्याच्यामध्ये अभिषेक बिलकुल राहणार नाही, अभिषेक नाही राहणार. आणि अभिषेकासाठी समर्पणाची गरज आहे. लक्षात ठेवा, 27 वर्षामध्ये सगळ्या गोष्टीचा त्याग केला. मी म्हणतो ना, तेलोरे होणं एवढं सोपं नाहीये आणि कोणी बनण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकणार नाही. सगळी फॅमिली, पैसा, एज्युकेशन, घर, शहर एका क्षणामध्ये, माझ्या आईला विचारा, एका क्षणामध्ये घरातली एक गोष्ट मला आवडली नाही तर एका क्षणात बाजूला जाऊन राहिलो मी. एका क्षणात 2 महिने त्यांचं तोंड पण बघितलं नाही, शेजारी राहत होतो आणि तिथं राहून, त्या बाजूला राहून पहाटे उठून आंघोळ करतो तो
खायला प्यायला कसं मिळेल काही विचार करतो तो पण बाजूला जाऊन राहत होतो. का तर मला जी गोष्ट पसंत पडत नाही तिथं मी थांबत पण नाही, अजिबात थांबत नाही. आणि माझे निर्णय मी एकदा घेतल्यावर चुकून पण बदलत नाही. निर्णयाच्या बाबतीमध्ये मी फार पक्का आहे. म्हणून लक्षात ठेवा, देवाचं मंदिर हे देवाचंच मंदिर असलं पाहिजे. प्रार्थनेचं घर म्हणजे प्रार्थनेचंच घर. त्याच्यामध्ये इतर जगाच्या कोणत्याच गोष्टी येणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घ्यायची. नाही दुसऱ्या कोणत्याच गोष्टी यायला पाहिजेत, कोणत्याच गोष्टी नाही यायला पाहिजे. अभिषेकाला, सामर्थ्याला ज्या गोष्टी अडखण ठरतील अशा गोष्टी, ज्या गोष्टी देवाला पसंत पडत नाहीत त्या गोष्टी वेदीवरती कधीच येता कामा नये, कधीच नाही. वेदी ही पवित्र आहे, वेदी ही शुद्ध आहे. आणि या वेदीवरती अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. याजक म्हणून मी 7 मंडळांचे पत्र ज्या शिकवले त्यातले 7 मंडळांच्या 4 मंडळांपर्यंत आलो. एका ठिकाणामध्ये मला असं वाटतं ते मी वाचलं तर तुम्हाला समजेल किती जबाबदारी त्या याजकाची असती. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 20 वचन. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 20 वचन पहा. तुझी कृत्ये हा. तरी तुला दोष देणे, तरी तुला दोष देणं मला प्राप्त आहे. मला प्राप्त आहे. कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेशी म्हणवते, आपल्याला संदेष्टी म्हणवते आणि जारकर्म करणं व मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवते, भुलवते. तिला तू तसे करू दे. इथं असं म्हटलं की ही जी थुअतीरा मंडळी आहे या मंडळीला प्रभू दोष काय देतो माहिती का? दास काही गोष्टी तिथं घडवत असताना त्याला प्रतिबंध करत नाही. काही गोष्टी घडत आहेत आणि थुअतीरीच्या मंडळीला ही प्रगटीकरणाच्या पुस्तकातली जी मंडळी, या मंडळीला याजकाला देव दोष देते, सेवकाला देव दोष देते. काय दोष देते माहिती का? काही गोष्टी मंडळीमध्ये घडतात आणि तू त्याला प्रतिबंध करत नाही. आणि हे ज्यास मी शिकवलं त्यास मग ते पाळक लोक पण माझ्याकडे आले, ते म्हटले की नाही आम्हाला आता मोठा प्रश्न पडला की आम्ही कसं सेवा करावी. तर मला पण कळलं की नाही आपणही जबाबदार आहे. थुअतीरा मंडळीला पत्र लिहिलं. आता प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणजे जसा जगाचा शेवट तसं मंडळीचं उचललं जाणं, आणि मंडळीचं उचललं जाणं तर प्रगटीकरणाच्या पुस्तकाची सुरुवातच हे मंडळीला सावध करण्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. मंडळाने सावध व्हावं, मंडळाने जागं व्हावं, मंडळानं चांगुलपणानं भरावं, मंडळीमध्ये अभिषेक असावं. आणि इथं असं म्हटलं संदेष्टी काय करत आहे तर जारकर्माचं पाप करत आहे, आणि तो म्हणतो की तू सेवक असताना त्या गोष्टीला प्रतिबंध केला नाही. म्हणजे सेवकावरती किती जबाबदारी असतात. काही गोष्टीला सेवकानं विरोध करणं, अडचणी निर्माण करणं. का तर मंडळी व्यक्तीची नव्हे, मंडळी देवाची आहे. मंडळी देवाची आहे आणि देवाची मंडळी ही देवाच्या वचनानुसार चालत असते. आणि ज्या दिवशी मला देवाच्या वचनानुसार मंडळी चालवता आली नाही तर मला सुद्धा माझ्या जागेवरून खाली उतरावं लागेल, आणि त्याची गॅरंटी मला आहे. इथं मी जो आहे ना 27 वर्ष इथं मी उभा आहे ना, ते निर्भीडपणे वचन सांगितलं म्हणून मी उभा आहे. वचनात कधी भेळ मिसळ केली नाही. पण लक्षात ठेवा अंतिम दिवस आहोत, शेवटच्या दिवसामध्ये आम्ही आहोत. आणि शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला चर्च विषयी गंभीर असलं पाहिजे. आम्ही कॉलेजमध्ये नाही, आम्ही देवाच्या भवनामध्ये आहोत. देवाच्या भवनामध्ये पावित्र्य असलंच पाहिजे, शुद्धता असलीच पाहिजे. वैचारिक सर्व बाबतीमध्ये आम्ही शुद्धच असायला पाहिजे. शुद्धतेशिवाय आम्ही प्रभूची सेवाच करू शकत नाही. आणि जर तशी सेवा असेल तर तिथं देवाचा आत्मा काम करत नाही. देवाचा आत्मा काम करत नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवाच्या आत्म्याचं काम जिथं थांबतं तिथं प्रभूचं गौरव कधीच उतरून येत नाही, कधीच नाही प्रिया. आणि मला तर कधीच वाटणार नाही की देवाचं काम थांबलंय आणि आपण तसंच ओढून ताडून मंडळी पुढे न्यायची. नाही, मला नाही आवडत ते. मला आवडतं की
पेटतं राहावं, पेटतं ठेवावं, लोकांना त्यांच्या अंतःकरणामध्ये अग्नी पेटावा, लोकांमध्ये देवाच्या वचनाचं काम व्हावं. आणि मी बाहेर गेल्यानंतर मला इतकं मोठ्या प्रमाणामध्ये मी पीक पाहतो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. एकदम सगळ्यात तिथं मोठ्या चर्च, चांगलं जुनं चर्च, त्याच्यामध्ये गेलो आणि गेल्यावरती त्या लोकांनी वचन ऐकलं आणि ते म्हटले नाही, खूप आम्हाला असं वाटलं की नाही अजून सांगत राहावं, आम्ही ऐकत राहावं. देवाचं वचन एवढं लोक ग्रहण करत आहे आणि लोकांना त्यांची गरज आहे, लोकांना त्याची गरज आहे, देवाच्या वचनाची गरज आहे. आणि देवाच्या वचनाची गरज असताना जर आम्ही वचनाकडे दुर्लक्ष केलं आणि आमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलो तर ना माझा उपयोग आहे ना तुमचा उपयोग आहे. देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. स्तोत्रसंहिता 62 अध्याय आणि त्याचं 5 वचन. स्तोत्रसंहिता 62:5. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा, माझी आशा पूर्ती करणारा तो आहे. तो आहे. बस आज जे आम्ही वाचणार आहोत, अभ्यासणार आहोत, देवच तुमची आशा पूर्ती करणारा. ऐका, आता सूरजनी साक्ष सांगितली, आशा होती त्याला. बऱ्याच दिवसापासून त्यांची प्रार्थना होती की देवा आम्हाला तू घर दे, घर दे. आणि बऱ्याच वेळा आलं, हुलकावणी देऊन निघून गेलं. परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का, जेव्हा आम्ही जगामध्ये, आमच्याकडं पुष्कळ आशा आहे आणि मी असं म्हणतो की आशा नसणारा एकही माणूस या ठिकाणामध्ये हजर नाही. सगळ्यांना काहीतरी आशा आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी आशा. आणि आमची आशा ही पूर्ण करणारा व्यक्ती कोण आहे याच्यासाठी आम्ही जगामध्ये सगळीकडे धडपड करत आहोत. काहीतरी आशा आहे आणि ती आशा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणातरी व्यक्तीला, ठिकाणाला. आज जर तुम्ही बघितलं की लोक परदेशामध्ये, आज सकाळीच मला एका व्यक्तीचं मेसेज आला, त्यांनी सांगितलं की प्रार्थना करा, माझा मुलगा परदेशामध्ये गेलाय, तिथल्या लोकांनी त्याला फसवलं, त्याला काम पण नाहीये आणि त्याला उत्पन्न पण नाही, एकदम कठीण आणि भयानक स्थितीमध्ये तो सापडलेला आहे. म्हणजे आर्थिक स्थिती बदलावी, कुटुंबाची स्थिती बदलावी, करिअरमध्ये काहीतरी घडावं म्हणून लोक ठिकाण सोडत आहेत, देश सोडत आहेत. पुष्कळ वेळा जर तुम्ही बघितलं तर एका ठिकाणातनं दुसऱ्या ठिकाणामध्ये जाण्यामागचा उद्देश काय असतो व्यक्तीचा. बरं, आता तुम्ही सुद्धा एवढ्या लांबून आलं, आज मला वाटते बऱ्याच गावातनं लोक या ठिकाणात आले, येण्याचा उद्देश काय होता, काहीतरी आशा आहे, आशा घेऊन येता तुम्ही. मग आशापूर्ती कोण करणार आहे. आणि बऱ्याच वेळा येणाऱ्या लोकांना काय वाटतं की ठराविक व्यक्तीनं प्रार्थना केली की मग त्या ठिकाणात माझ्या आशेची पूर्तता होणार आहे, तो मला त्या ठिकाणात काहीतरी देणार आहे. लक्षात घ्या, जगामध्ये तुमच्या आशेची पूर्तता करण्याची ताकद कोणा व्यक्तीमध्ये नाही, पण जो स्वर्गामध्ये देव आहे तो तुमची आशा पूर्ती करणारा देव आहे. दावीद म्हणतो, मी आपली दृष्टी मला सहाय्य कुठंच लक्ष लावू नका. जेव्हा माणसाकडे तुम्ही लक्ष लावता की त्यांनी माझी आशा, तुम्ही निराश होणार आहे. कारण कोणत्या व्यक्तीमध्ये तुमच्या गरजा पूर्ण करण्याची ताकद नाही, कोणा व्यक्तीमध्ये नाहीये, कोणत्याच व्यक्ती मध्ये जगात नाहीये. कोणी व्यक्ती तुम्हाला सॅटिस्फाईड करू शकणार नाही, कोणी व्यक्ती तुम्हाला बलवान करू शकणार नाही, कोणी तुमची निराशा घालू शकणार नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माणसाकडे पाहाल तर तुम्ही निराश व्हाल, पण देवाकडे पाहाल तर देवच तुमची आशा पूर्ती करणार आहे. फक्त देव, फक्त देव. म्हणून सारं लक्ष देवाकडे लावा. तर प्रॉब्लेम काय माहिती का, मनुष्य जगामध्ये जगत असताना त्याची आशाभंग पावते आणि जेव्हा आशाभंग पावती त्या जगण्याविषयीची आसक्ती निघून जाते. त्याला वाटतं नाही जगायचं, कारण काहीतरी आशेवर तो जगतो ना. परिस्थिती बदलेल, काहींना असं वाटतं की नाही लेकरं नाही, आज ना उद्या लेकरं होतील, आज ना उद्या नोकरी लागेल, आज ना उद्या लग्न, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. परंतु हा आज ना उद्या याच्यातलं अंतर वाढत जातं आणि पाहता पाहता आम्ही कळतो की दिवस असेच निघून गेलेले असतात आणि मग आमच्या पदरामध्ये निराशा आणि म्हणतो मग कोण माझी आशा पूर्ती करणार आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, हे सगळं करण्याच्या ऐवजी देवावर विश्वास ठेवून जीवन जगायला सुरुवात करा. देवावर विश्वास ठेवा. जेव्हा देवावरती तुम्ही विश्वास ठेवताना त्या आतमध्ये आशेच्या बुडबुड्या येतात. काय आत्मिक जीवनाचं वैशिष्ट्य माहिती का, जेव्हा तुम्ही देवावरती विश्वास ठेवता, तो विश्वास तुम्ही ठेवल्या कारणानं तुम्हाला कठीण
अशक्य असंभव घटना तुम्ही देवावरती विश्वास ठेवल्यावर तुम्हाला मग कोराचे पुत्र म्हणतात नाही का, बघा काय त्याची आशा आहे, या विधीच्या यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही, ही आशा आहे त्यांची, ही आशा आहे. पहाडासारखं संकट आलं, पहाडासारखे डोंगरा एवढे प्रश्न आले तरी तुम्ही जर विश्वासानं मजबूत असाल, देवाला पकडून राहा, देवाला पकडून राहा, देवाभोवती जीवन फिरू द्या. जर मजबूत व्हायला पाहिजे ना तर देवाभोवतीच फिरलं पाहिजे. देवाच्या बाहेर जर तुम्ही जीवन जगाल ना तर तुम्ही तडजोडीचं तात्पुरतं टेम्पररी जीवन जगणार आहात. आणि तुम्ही तुमच्या मनाचं सांत्वन कराल की देव माझी आशा पूर्ती करणार. तसं होत नसतंय. देव आशा पूर्ती करत असताना देव अशा पद्धतीनं तुम्हाला विश्वासामध्ये बांधतो की तुमचा विश्वास वाढण्यासाठी आशा कशी निर्माण होणार आहे, तुम्हाला देवाविषयीची आशा कशी निर्माण होणार, शास्त्रात लिहून ठेवलंय. विश्वास वार्तेने वार्ता देवाच्या वचनाची. तुम्ही देवाचं वचन ऐकलं की तुमच्यात विश्वास निर्माण होणार, मग तुमच्यामध्ये आशा निर्माण होणार आहे. मी देवाचं वचन ऐकत नाही आणि देवाचं वचन नुसतं ऐकायचं नसतं, त्या वचनावर विश्वास ठेवून ते स्वीकारायचं असतं. प्रभू हे करणार हे स्वीकारायचं असतं. तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या वचनाची ताकद काय माहिती का, देवाचं वचन ते आम्हाला चार्जअप करतं. म्हणजे नेमकं काय करतं, आता काही संदेश आम्ही ऐकतो आणि ते संदेश घेऊन नाही आता माझ्या जीवनात असं घडणार, तसं नसतं घडत. बरेच लोक मला मागच्या दिवसामध्ये त्यांनी सांगितलं, पासाहेब तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा ते घडेल. आणि तुम्ही बघितलं ओके तर म्हणा, ओके तर म्हणा, ओके म्हणतो घडतं. आता सगळ्याच ओकेला ठोके मिळत नाहीत, काही काही ठिकाणामध्ये ते नाही होत. मग प्रश्न तुम्ही त्या पाठवतात मला, ते नाही टाकत मी तुमच्या स्टेटसवरती साक्षीला की तुम्ही ओके म्हणला पण काय घडलं नाही, तुम्ही ओके म्हणला पण काय घडलं नाही. अहो नुसतं ओकेची ताकद नसते. हे प्रभूचं वचन आहे ना, हे आत जातं आणि आतमध्ये हे मशीन आहे बरं का, रोबोट कसं असतं, रोबोट ते आतमध्ये कुठं बिघडलंय ना, ते बिघडलेलं मुळामध्ये जिथं सप्लाय यायला पाहिजे ना तो सप्लाय डिस्कनेक्ट झालेला आहे. पण वचन येतं आणि डिस्कनेक्ट झालेल्या त्या ठिकाणाला पुन्हा एकदा कनेक्ट करतं आणि मग तो सप्लाय म्हणजे आशीर्वाद येतो. ही आशा तुमच्यामध्ये कधी येते, तुम्ही देवाशी कनेक्ट होता. देवाशी कनेक्ट व्हा. जेव्हा तुम्ही देवाशी कनेक्ट होता ना, त्यास आपोआप त्याच्यातलं अभिषेक, त्याच्यातलं सामर्थ्य, त्याच्यामधली आशा, त्याच्यातलं वचन तुमच्यामध्ये येतं आणि मग तुम्ही कधी निराश होत नाही. प्रॉब्लेम डिस्कनेक्शनचा आहे, कुठंतरी डिस्कनेक्ट झालेला आहे आणि तुम्ही कुठंतरी जगामध्ये आपली आशा लावून बसलेला आहे. जगात तुमची आशा नाही, जग तुमचं आशेचं केंद्र नाही. तुमचा आशा पूर्ण करणारा फक्त देवच. बरं देव तुमची आशा का करणार आहे, पूर्ण का करणार आहे? आता प्रश्न हाच आहे, का देवावरती विश्वास ठेवायचा? प्रश्न तो पण आहे ना, देवाकडेच का जायचं? देवा काय गॅरंटी देव तुमच्या आशेची पूर्तता करणार आहे? गॅरंटी काय त्याची? कोण सांगतो तुम्हाला देव पूर्ण करणार आहे? कुठंतरी देवाने म्हटलं पाहिजे ना मी पूर्ण. आता हे म्हटलं दाविदानं, दाविदाच्या स्तोत्रामध्ये 65:5 मध्ये सांगितलं. काय वाचा बरं ते वचन? हे आमच्या तारणाऱ्या देवा, हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीचा सर्व सीमांचा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व सीमाचा व दूर समुद्रावर 62:5. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून. कुणाला सांगतो ते? हे जीवा कुणाला सांगतो? प्रॉब्लेम जीवाचा आहे. हो, प्रॉब्लेम कशाचा आहे? जीव. आणि जीव म्हणजे काय? स्वभाव. प्रॉब्लेम स्वभावामध्ये आहेत. आमचा जो स्वभाव आहे ना तो सारखा निराश होणारा स्वभाव आहे. आमचा स्वभाव कसा? आशा सोडणारा स्वभाव आहे. आमचा स्वभाव कसा आहे? आमचा स्वभाव कमजोर आहे, कमकुवत आहे. पण इकडं दावीद जीवाला सांगतो, हा माणूस निराश झाल्यावरती जीवन संपवतं. याचं कारण काय माहिती का? सगळं गडबड कुठे आहे? जीवामध्ये. सगळी गडबड जीवामध्ये. म्हणून डोक्यावर हात ठेवल्यानं काही घडत नाही, जीवाला रिपेअर केल्यावर सगळं घडलं जातं. जीव रिपेअर करायचा आहे, स्वभाव रिपेअर करायचा. आता मग तुम्हाला सांगितलं ना, कुठंतरी कनेक्शन डिस्कनेक्ट झालं. आता डिस्कनेक्ट झालेल्या कनेक्शनला तो रोबोट आतमध्ये जातो. आता तुम्ही बघितलं की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला पूर्वी ते जाऊन ओपन हार्ट सर्जरी करायची, मग काय आता तसं नाही. आता त्या शिरेतनं काहीतरी घालतात
आणि कुठं ब्लॉक झालं ना तिथं जातं ते खटकन उघडतं आणि आपोआप चालू जातं. मग ते म्हणतात आता मरणार नाही, म्हणजे त्याला आशा निर्माण झाली. देवाचं वचन तसंच करतं, ते घुसतं आणि जिथं कुठं ब्लॉक आहे ते ब्लॉक उघडतं आणि ब्लॉक उघडले की आशा. ब्लॉक उघडल्या आशा. पण ब्लॉक असेल तर कशी काय आशा निर्माण होणार? म्हणून लक्षात घ्या की आम्हाला आमच्या जीवाचं देवाच्या जीवाशी कनेक्शन व्हायला पाहिजे. कनेक्शन जीवाची बरं, शरीरानं कनेक्ट होऊ नका. कधी कधी आम्ही शरीरानं कनेक्ट होतो. आम्ही चर्चमध्ये आलो शरीराने कनेक्ट होतो, जीवानं कनेक्ट व्हायला पाहिजे ना. हे माझ्या जीवा तू केवळ देवावर नाही, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा. सर्व म्हणजे काय हो? किती अंतर्याम आहेत असे? सर्व म्हणजे असे किती अंतर्याम आहेत? अंतर्याम आहे, पण या अंतर्यामामध्ये प्रत्येकाला एक एक कोपरा आहे. हे अंतर्याम काय करतं माहिती का? सगळं अंतर्याम देवासाठी नसतं. कुठल्या तरी कोपऱ्यात काहीतरी बसलंय, नोकरी लग्न आहे, मग नंतर आम्ही पाहतो की आर्थिक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न घेऊन आमचं अंतर्याम देवाशी कनेक्ट होत नाही. पण इकडं दावीद आपल्या जीवाला सांगतो, हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. म्हणजे तो काय म्हणतो? कनेक्ट कुठं हो? धन्यवाद. देवाशी कनेक्ट हो. किती सुंदर आहे नाही का? एकदा देवाशी कनेक्ट झाला ना, तिकडं ज्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष लागलं ना त्या व्यक्तीची ताकद तुम्हाला कळते. हालेलुया. देवाशी कनेक्ट झाल्यावर परिणाम काय होतो? आता खाली वाचा 130 स्तोत्र आणि त्याचं 6 आणि 7 वचन. स्तोत्र 130 6 आणि 7. हा. पहाटेची वाट पहाटेची वाट. फार सुंदर पाहणाऱ्या बघा. करा. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. प्रभूची अधिक वाट पाहतो. हे इस्रायला परमेश्वराची आशा धर. कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे. त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. का परमेश्वराची आशा धरायची? कारण त्याच्याकडं दया आहे. नाही, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. उद्धार किती आहे? विपुल आहे. उद्धार म्हणजे सुटका. परमेश्वराची आशा का धरायची? कारण त्याच्याकडे भरपूर सुटका आहे. भरपूर सुटका म्हणजे तुमच्याकडे भरपूर प्रश्न आहेत, त्याच्याकडे भरपूर उद्धार आहे. भरपूर सुटका आहे. प्रॉब्लेम काय? आम्हाला सुटकेसाठी आता फार तिथं ते वचन 6 वचन जर तुम्ही बघितलं ना तर तो म्हणतो काय लिहू? पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकरीपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. आता आम्ही काय करतो माहिती का? पहाटेची वाट पाहणारा पहारेकरी म्हणजे वॉचमन. आता त्या वॉचमन वरती आमची जास्त भिस्त असते. काय करतो की नाही, वॉचमॅन आहे तोपर्यंत काळजी नाही, पण वॉचमॅनच सकाळ व्हायची वाट बघत असतो. कधी सकाळ होती कधी झोपतो. कधी एकदा सकाळ, तो म्हणतो रात्र कधी सरते नाही का. तो वॉचमॅन जो असतो तो रात्री ठकठक करत जातो आणि बऱ्याच वेळा साहेब त्या ठिकाणामध्ये आले होते. कशी काय चोरी झाली? साहेब डुलकी लागली. म्हणजे जो पहारेकरी त्याची वाट पाहण्याच्या ऐवजी जो पहारेकरी जागा राहतो. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी पण घेत नाही, मग त्याची वाट पाहू ना, त्याची वाट पाहायची. आता पहा, बऱ्याच वेळा आम्ही या जगामध्ये आमचे पहारेकरी आहेत. आई पहारेकरी, बाप पहारेकरी आहे. अरे बघा, ह्या सगळे आईबाप जे पहारेकरी आहेत ना तुमचे, ते तुमचे पहारेकरी. आता मुलगा जन्माला आल्यानंतर मोठं झाल्यावर आईबापाच्या डोक्यात काय असतं माहिती का? एकदा 2चे 4 हात करून दिले की माझं ओझं संपलं. पहारेकरी तर तुम्हाला कटवायला बसलाय. मुलगा वाया गेला तर ते म्हणतात नाही बाबा, या मुलाचं लग्न करून देतो आणि त्याची बायको त्याला सुधरेल. पहारेकरी तर म्हणतो त्याने हा नाही सुधारणार, त्याची बायको त्याला सुधरून टाकेल. मग कोणत्या पहारेकरीवरती विश्वास ठेवता? डॉक्टर नावाच्या पहारेकरीकडे गेल्या, तो सगळे पैसे तुमचे खर्च झाल्यावर तो सांगतो अब दवा नाही दुआ काम करेगी. तोही पहारेकरी व्यर्थच आहे ना. कोणत्या पहारेकराकडे तुम्ही पाहता? दावीद किती सुंदर म्हणतो बघा, हे माझ्या जीवा. वाचा ते परत वचन 6 वचन. हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाक. कोणावर? देवावर. तो जीवाला सांगतो कोणाची कोण पहारेकरी त्याची वाट पाहू नकोस. लक्षात ठेवा, जगामधले सगळे पहारेकरी आपल्या जबाबदारीपासून पळणारे पहारेकरी आहेत. पण एक जो पहारेकरी आहे स्वर्गातला देव,
तो मरेपर्यंत तुमची जबाबदारी समर्थ पेलण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा आहे. मरेपर्यंत. ना तुमची मुलं, ना तुमचा पती, ना तुमची पत्नी, ना तुमचे लोक, ना तुमचा समाज, ना तुम्ही काम करता त्या ठिकाणचे लोक, ना तुमचं संरक्षण करणारे लोक, ना तुमचं शरीर, ना तुमच्या अवतीभोवतीचे लोक, कोणी तुमचं रक्षण करणार नाही. कोणीच नाही प्रिया, कोणीच नाही. कोणी सुद्धा जगामध्ये खात्रीशीर तुम्हाला सांगू शकत नाही की मी तुमच्या बरोबर आहे. कोणीच नाही. ना मी सांगत आहे, ना तुम्ही मला सांगू शकता. नाही तुम्ही पण सांगणार आणि मी पण तुम्हाला कसं सांगू मी कायम तुमच्या बरोबर नाही राहू शकत. तुम्ही कसं सांगणार आय कायमचं मी. आता तुम्ही लाख मला म्हणाल तुम्हाला आम्ही कायमचं सांभाळू, उद्या मी बेडवर पडल्यावर सगळेजण तर नाही माझ्या अवतीभोवती नाचू शकत. आणि 100% ट्रूथ आहे, हे वास्तव सत्य आहे. जेव्हा मनुष्य बिछाण्यावरती एकटा पडलेला असतो ना, त्याला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस बघायला, 5व्या दिवशी तर त्याला बघावं लागणार आहे ना. तुम्हाला तुमची फॅमिली नाही, तुम्हाला तुमचा परिवार नाही, तुम्हाला तुमचे लोक नाही, तुम्हाला तुमच्या घराकडे नाही बघावं लागणार. म्हणजे तुम्हाला आपल्या व्यक्तिगत जीवनाची काळजी करावीच लागणार आहे. आणि मग कोण आहे तुमचा पहारेकरी? परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या तुम्हाला जे वाटतात ना तुमचे पहारेकरी, ते तुमचे पहारेकरी नसतात. हो तसं असतं ना तर या पुलाखाली एक म्हातारी बसलेली तुम्हाला दिसली नसती. तसं असतं ना तर वृद्धाश्रम अस्तित्वात आलेले नसते. तसं असतं ना तर आज या जगामध्ये कोणी व्यक्तीला अनाथ किंवा पोरकं राहावं लागलं नसतं. का तर हे पहारेकरी फसवेत. पण आमचा जो पहारेकरी तो विश्वासू आहे, त्याच्याकडे विपुल उद्धार आहे. विपुल उद्धार, भरपूर उद्धार आहे त्याच्याकडे. सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याच्याकडे. एक सुद्धा प्रश्न असा नाही की तो सोडू शकत नाही. सगळे प्रश्न प्रियानं. कोणते प्रश्न तुमच्या समोर उभे आहेत आज? कोणती गोष्ट की जी तुमच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे, बेचैनी निर्माण करत आहे? असं कोणतं कारण आहे ज्याच्यानं तुम्ही अंतःकरणामध्ये तुटलेला, तुम्हाला वाटतं की याच्या पुढे काही घडू शकत नाही? मला परवा एकाची साक्ष त्यांनी सांगितली. रडत होता बिचारा. कामाच्या ठिकाणी गेलो आणि मग इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यू झाल्यावरती तो म्हटलं माझ्या ओळखीचेच होते, मी बरेच दिवस बेकार होतो, 5-6 महिने माझ्याकडे कोविडपासून 2019 पासून तो बेकार आहे. कोविडमध्ये त्याची नोकरी गेली आणि नोकरी गेल्यानंतर मग तो म्हटला कसं काय जगायचं, कर्ज झालंय, रोजच्या दिवसामध्ये जगतोय मी, पण आता मरण्यासाठी मला असं वाटतं की मी मरून जावं. आणि मग त्याच्या एका कलिगने त्याला सांगितलं काळजी करू नको, माझ्या कंपनीत तू ये, तुला तिथं जॉब लागणार आहे. आणि मग तो तिथं गेला आणि गेल्यावरती मग त्याचा इंटरव्ह्यू झाला. ते म्हटलं उद्यापासून जॉईन हो. तेवढ्यात जिथं तो काम करत होता तिथल्या लोकांनी त्याला कॉल करून सांगितलं का हा व्यक्ती काम करत नाही. आणि मग पुन्हा त्याला सांगितलं की तुझं रेकॉर्ड चांगलं नाही. आणि पुन्हा तो रडायला लागला की म्हटलं पास्टर किती दिवस मी असं बेकार राहू. आणि मग परत तो म्हटला प्रार्थना करा, आता मला कंटाळा, वैताग आला, हे सगळं स्ट्रगल करणं, सगळं झगडणं फार कठीण झालेलं आहे. मग पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा एका ठिकाणात चांगल्या कंपनीमध्ये जॉब आला आणि मग तो 40,000 रुपयाचा तो जॉब त्याला लागला. आणि त्या जॉबवरती काम करत असताना आनंदी होता, हॅप्पी होता आणि फार बरं वाटलं की त्याला आता एवढा मोठा जॉब लागला. परंतु काम करता करता आता एवढ्या वर्षाचा सराव बंद झाला. मग ते काम त्याला जमेना. मग त्याला बोलवलं, बॉसने खूप झापलं आणि म्हटलं एवढा मोठा पगार तुला कसा द्यावा. त्याचा नाही हो, सगळीकडे गोंधळ आहे, कुठंच आशा नाहीये, सगळीकडे तुमच्यासाठी अडचणी आहेत. परंतु लक्षात ठेवा, अडचणी दूर करणाऱ्या देवाकडे पाहिल्यावर अंतःकरणामध्ये एक शांती आहे. आणि एक लक्षात ठेवा, विश्वासाचं जीवन जगत असताना ना या विश्वासानं जगा, कोण नाही पण देव माझ्या सोबत आहे. देव आमच्या सोबत असणं गरजेचं. आणि देव सोडत नाही बरं का. देवाचं वैशिष्ट्य काय, तो कधी सोडत नाही. हा चुकला तर सोडतो. तुम्ही म्हणाल चुकला आणि देव माझ्यासोबत आहे, ही कल्पना पण करू नका. मी काही चुका केल्या आणि देव माझ्यासोबत आहे आणि तुम्हाला सोडणार नाही, हे फक्त फेसबुक, यूट्यूब, स्टेटस याच्यावर ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत. बायबलमध्ये नाही. बायबलमध्ये नाही तसं. दावीद चुकला, देवानं हात सोडला. तो म्हणतो ना देवा माझ्या देवा, ते दाविदाच्या असतो, माझ्या देवा तू माझा त्याग. दावीद बोलला, येशूस काय म्हटलं, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्याग त्याने पापाचा प्याला पिल. जेव्हा चुकता देव सोडतो. कशासाठी सोडतो माहिती का, तुम्हाला देवानं सोडल्यावरती काय होतं याची जाणीव निर्माण व्हावी. देव मुद्दाम सोडतो. जर तुला सोडलं, आता लेकराला बघा तुम्ही काय करता माहिती का, ते लेकरू सारखं जाळाकडे जात नेऊन आदळतं. चटका बसल्यावर बरोबर लेकरू मग म्हणतो हा
हाय आता नाही हात लावायचा, समज नाही, बुद्धी नाही, पण त्याला कळतं ना ती चटका बसलेला. तसं जेव्हा तुम्ही चुकता, चुकल्यावर देव तुमच्या बरोबर येईल अपेक्षाच करू नका. आणि सांत्वनही करू नका बरं का स्वतःच्या मनाचं, नाही देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या बरोबर आहे. या भ्रामक कल्पनेत तुम्ही तुमचं नुकसान करून घेणार आहात, तुमचं नुकसान करून घेणार आहात. आणि काय होतं माहिती का, आता हल्ली दोन प्रकारचे मिनिस्ट्री आहेत. त्याच्यामध्ये काय केलं जातं, लोक तुम्हाला देव सोडणारच नाही. अरे देव एवढा चीप आहे, काही केलं तर तुम्हाला घेऊन कडेवर घेऊन फिरणार आहे, असं थोडे होतं देवाचं. जिथं तुम्ही चुकता तो आदळतो तुम्हाला. तो नाशाच्या खाचेतनं, दलदलीच्या चिखलातनं, म्हणजे आधी नाशाच्या खाचेत टाकलं का नाही, तो म्हणतो पडत असताना असं कोण आहे जो आपला हात वर करत नाही. म्हणजे पडल्यावर तर तुम्हाला जाणीव तो व्हायला पाहिजे, मी पडलोय, मग तुम्ही हात वर केला पाहिजे, मग देव वर काढणार आहे. आणि तुम्ही जर नाही देव माझ्या बरोबर आहे, देव असं म्हणत म्हणत तुम्ही एक दिवशी नाश होऊन जाणार आहात. पण जेव्हा उधळ्या पुत्रासारखं जाऊन म्हणणार, बाबा मी तुमच्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध पाप केलं, तुमचा बाप तुमच्यासाठी आशा असणार आहे. माझ्याकडे मोठा उद्धार आहे, माझ्याकडे मोठा उद्धार आहे, देवाकडे उद्धार आहे. पण तुम्हाला त्या उद्धारासाठी, उद्धार हा शब्द का वापरला गेला माहिती का, उद्धारासाठी असं म्हणतात की उद्धारासाठी तो जक्कायच्या घरी गेला, जक्काय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी यायचं. आता बघा, त्या जक्कायच्या घरात जेवायला बसल्यावर पहिला डायलॉग कोणी मारलं, घरात बसल्यावर जक्कायने मारलं का नाही, काय डायलॉग मारला, मी कुणाचं कुभांडाने घेतलं. येशूने काय उपदेश केला तिथं, जक्कायच बोलला ना, काय बोलला, मी कुणाचं कुभांडानं काय घेतलं असेल, चौपटीने परत अर्धद्रव्य गरीब. मग येशू काय म्हटला, आज या घराला तारण. म्हणजे उद्धार. म्हणजे उद्धार केव्हा मिळतो, जेव्हा कन्फेशन असतं तेव्हा उद्धार. आणि जेव्हा उद्धार होतो तेव्हा आशापूर्ती आहे. लक्षात घ्या, कन्फेशन शिवाय तुम्हाला आशा नाही, आशा अजिबात नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्यातल्या चुका देवासमोर कबूल करत नाही. आम्ही चुकतो, लक्षात ठेवा, मानव म्हणून आमच्याकडे रोज चुका घडणार. कोणी जगामध्ये परफेक्ट नाही. आणि काम काय करायचं माहिती का, दुसऱ्यांचे दोष शोधण्याच्या ऐवजी दावीद म्हणतो माझं पाप इतकं सुंदर आहे, बदलायचंय का, मग आपलं पाप डोळ्यासमोर ठेवा. माझं पाप, मला माझ्या चूक, उद्धार कोणाला पाहिजे, मग पाप कुणाचं बघायचं, किती सुंदर आहे. मला उद्धार पाहिजे तर मला माझं पाप दिसलं पाहिजे. आणि ही गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जोपर्यंत येशू येत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होणार नाही. पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा कोण पापी आहे. म्हणजे मी ज्यास माझ्या पापाकडे पाहतो त्यास पौल काय म्हणतो, अरे तू नाही, सगळ्यात मोठा पापी हे असतं कन्फेशन. जगातला सगळ्यात मोठा पापी कोण आहे, मी आहे. आणि जेव्हा तुम्ही देवासमोर जाता आणि ती कबुली देता, पापाचं समर्थन नाही करायचं, पाप कबुली द्यायची. जेव्हा पापाची कबुली द्याल तेव्हा तुम्हाला आशा आहे, तेव्हा तुम्हाला उद्धार आहे. उद्धार तेव्हा मिळणार ज्या तुमच्या चुका तुम्ही देवासमोर कबूल करता. जोपर्यंत चुका कबूल करत नाही तोपर्यंत उद्धाराची अपेक्षा करू नका. तोपर्यंत तुम्हाला आशाच नाहीये, तुम्हाला देवाकडनं सुटकेची आशाच नाही. जेव्हा तुम्ही देवाला हाक मारता, देवाला हाक मारल्यावर जो व्यक्ती हाक मारतो देव त्याला उत्तर देतो. तो म्हटला नाही का, ऐकू येत नाही इतका माझा कान मंद झाला, देता येत नाही इतका माझा हात तोकडा झाला. मग प्रॉब्लेम काय, तुमची पातकं आडभिंतीप्रमाणे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. म्हणजे जेव्हा तुम्हाला पापाच्या भिंतीला लात मारता तेव्हा तुमचा आवाज डायरेक्ट देवाकडे जातो. मग तुमच्यामध्ये आशा निर्माण होते. तुम्ही कसं काय अलीकडून देवाला हाक मारणार, तेव्हा असंच आहे मला उद्धार दे, मला उद्धार दे. आता ते गाणं आम्हाला उगीच शिकवलं, ते जसं आम्ही आहे आलो तसंच देव. आणि मग ते गाता गाता दारू पिऊन, सिगारेट ओढून, तंबाखू खाऊन, व्यभिचार करून त्या कबरेमध्ये जाऊन पडतात, पण त्यांना उद्धार नाही. लक्षात ठेवा, मी बऱ्याच ठिकाणामध्ये गेल्यावरती ज्या हे संदेश देतो ना, तिथं त्या दारुड्यांसाठी तो पाळक म्हणतात, तुम्ही कसं काय एवढं बिनधास बोलता हो? अरे तुझी मंडळी काय मला मारणार आहे का? तुझ्या मंडळीची भीती तुला आहे, तुझ्या मंडळीची मला कशाला भीती आहे? मी माझ्या मंडळीला घाबरत नाही तर तुझ्या मंडळीला काय घाबरू? मी तिथं नाही, मी बोलतो नाही, इथं दारुड्या मारून पडणार आणि पाळकाला बोलणार, याच्यासाठी प्रार्थना करा. मग पाळक तिथं प्रार्थना करणार, हा आत्मा तुझ्याकडे येतोय प्रभू याला स्वीकार करा. अरे घाण आयुष्य जगलंय त्या आत्म्या कसं काय प्रभू त्याला स्वीकारणार आहे?
नाही स्वीकारत. उद्धारासाठी पहिल्यांदा कन्फेशन महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कन्फेशन देता तेव्हा तुमच्यासाठी आशा आहे. आशा अशीच येत नाही. शास्त्र सांगतं आशा लाजवत नाही. म्हणजे काय? कन्फेशन तुम्हाला कधी लाजवत नाही, कबुली तुम्हाला कधी लाजवत नाही. जेव्हा तुम्ही देवाकडे कबुली देता तेव्हा म्हणता उदया पुत्र त्याच्या बापाकडे गेला. असं नाही म्हटलं की बाबा काय झालं, आता मी सगळं करून आलो आणि मग आता ठेवा की मला काय नका करू आणि नुसतं घरामध्ये आश्रय द्या, एखादी खुली माझ्या नावावर करा, असं म्हटलं का? काय होतं? ठेवायचं ना तिथं. चूक झालीच ना माझ्याकडनं, बाबा तुम्ही नाही चुकलं. आमचे उधळे पुत्र असते तर म्हणायचे बाबा तुम्ही नाही चुकला का, म्हटलेच असते आमचे उधळ्या पुत्र. काय बापाने नाही चूक केली काय? पण उधळ्या पुत्र त्याला माहिती आहे आशा निर्माण होण्यासाठी बापाला जाऊन फक्त एकच म्हणायचं, तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं. ही आशा आहे. जेव्हा तुम्ही उद्धारासाठी प्रार्थना करता तेव्हा तुमच्याकडे चांगली आशा आहे. म्हणून लक्षात ठेवा देवाकडे विपुल उद्धार आहे. विपुल उद्धार म्हणजे विपुल क्षमा. सगळ्या पापांची देव क्षमा करतो. आमेन म्हणाल का? सगळ्या पापांची, कोणतं पाप असू द्या. तरी म्हटलं बर्फासारखी लाल, लाखेसारखी लाल असली तरी मी ती त्याला क्षमा करणार आहे. सगळ्या पापांची क्षमा होणार. पण कधी? कबुली दिल्यावरती. उद्धार कधी? कबुली दिल्यावरती. असं नाही की एक मनुष्य पाप घेऊन जगावं. देवाला कधीच वाटत नाही की पापाचा नाश व्हावा, पापात त्यांनी मारावं. कधीच वाटत नाही देवाला. हे आमच्या डोक्यात असतं. आम्हाला असं वाटतं की पाप्यानं पापात मरावं असं कधीच वाटत नाही. देवाची अपेक्षा काय? त्यानं पापातनं बाहेर यावं. उद्धार पाहिजे, त्याला सुटका पाहिजे. आणि सुटकेसाठीच प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आला. कबूल करावं त्यानं की आत्ता घडलं, इथून पुढे पाप घडणार नाही. आशा आहे तुम्हाला. आजपर्यंत केलं चुका, आजपर्यंत केले अपराध, आणि तुम्ही देवाकडे कबूल कराल आणि निर्णय घ्याल. निर्णय फार महत्वाचा असतो. डिसिजन. प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये कुठेतरी लक्षात ठेवा पापाला स्वरूप किंवा व्याप्ती नसती. पाप हे फक्त पाप असतं. कोणतं पण पाप असू द्या. मग तो म्हटलं नाही का दारूबाजी संसाराच्या चिंता. अजून एक पवित्र शास्त्रातलं पाप तुम्हाला सांगतो. खून करणं आणि राग येणं या दोन्ही पण सारख्याच आहेत. एखाद्याचं खून करणं आणि एखाद्याला राग येणं हे दोन्ही सुद्धा सारखीच पाप आहे. म्हणजे कुणाला जाऊन तुम्हाला भोसकायचं नाही. तुम्हाला जर कोणाचा राग जरी आला तरी तुम्ही खून करत आहात. म्हणजे तेच पाप, त्याच प्रकारच्या पापाची गणती तुमच्याकडनं होणार आहे. त्याची जसं खून करण्याला शिक्षा आहे तसं राग येणाऱ्याला शिक्षा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की नाही आम्हाला राग आला आम्ही टिकवला ना आमकं झालं? नाही, तसं चालत नाही. एकदा प्रभूकडे आल्यावर उद्धार आहे, पण कबुली तर द्यायला पाहिजे ना. प्रभू चुकलो. आणि लक्षात ठेवा हा तुमचा देव इतका कनवाळू, इतका प्रेमळ देव आहे ना. तुम्ही नुसतं त्याला म्हटलं ना डॅडी सॉरी, दुसऱ्या क्षणाला उधळ्या पुत्राच्या बापानं उधळ्या पुत्राला जवळ केलं, अंघोळ घातली, नवीन जगा दिला आणि अंगठी सुद्धा दिली. काय बाप भारी तुमचा. परंतु जर अहंकारामध्ये पुढे तुम्ही तसंच जाल, आशा नाही. आशा नाही. आशाच धरू नका. तुम्हाला सुटकेची आशाच नाहीये आणि तुम्हाला कोणीच नाही वाचवू शकणार. कोणी जगातला कोणीच व्यक्ती तुम्हाला वाचवू शकणार नाही. कोणीच नाही प्रियानो. जेव्हा तुम्ही प्रभूकडे पाहाल आणि देवाकडे येत असताना आम्ही एवढं नम्र झालं पाहिजे, एवढं नम्र, एवढं वाकून गेलं पाहिजे ना. जेव्हा तुम्ही देवाकडे जाल, वाकून जाल, तेव्हा तुमच्याकडे आशा असणार आहे. अजून एक गोष्ट वाचूया. का तुम्हाला देव तुमची आशा पूर्ती करणारे देवच का करणारे? इर्मायाचं पुस्तक 29 अध्याय आणि त्याचं 11 वचन. इर्मायाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचन. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत. का देव तुमची आशा पूर्ती करणार आहे? कारण त्याच्यामध्ये म्हटलं की आमची भावी स्थिती चांगली असणार आहे याविषयीची संकल्पना म्हणजे प्लॅनिंग. कुठे आहे तो? चांगल्या कल्पना कुठे आहेत? कुणाच्या? परमेश्वराच्या मनात. कृतीत आहेत का? नाही. कुठे आहेत? परमेश्वराच्या मनात. म्हणजे देवाचं मन बदलेल.
मनात का ठेवल्या? त्यांनी म्हटलं नाही, मला भावी संकल्प, आज सुस्थितीची तुमची आशा आहे, मी संकल्प केला आणि हा घ्या तुमचा संकल्प. जसं त्यांनी सांगितलं, पास्टर तेलोरे, मी तुला सांगतो की सोलापूरमध्ये स्टेडियम सारखं चर्च तू बांधणार आणि हा घे पैसे. आणि पैसे माझ्याकडे यायला लागले, इकडून तिकडून सगळीकडनं पैसे आले, काही करोड रुपये माझ्याकडे आले आणि ते पैसे आले. आणि पास्टर तेलोरे ते पैसे घेऊन जर मौज मजा करायला लागला तर मग देव काय संकल्प मनामध्ये तयार करतो. कशासाठी माहिती का? तुम्ही देवाशी जोडलेले आहात का नाही, कनेक्टिव्हिटी. चालता चालता तुम्ही देवाच्या मार्गापासून दूर गेला. चांगले दिवस तुम्हाला त्यांनी दाखवले आणि त्या दिवसामध्ये तुम्ही देवावरती प्रेम करण्याच्या ऐवजी विषय विलासावरती प्रेम केलं. घडलं का नाही दाविदाच्या बाबतीमध्ये? धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं म्हटलेलं दावीद, कसं काय त्याच्या डोक्यामध्ये व्यभिचार आला? का त्याच्या डोक्यात ही कल्पना आली? आता एवढं देवानं त्याला चांगली स्थिती दिली, संपन्नता दिली, आणि या संपन्नतेचा उपयोग त्यानं काय केला? मग तो जातो नाही का संदेष्टा त्याच्या घरामध्ये? हो, दाविदाला जर खरंच त्या ठिकाणामध्ये देवाने एवढी त्याला मुभा दिली होती, म्हातारा झाल्यावरती त्यानं त्याच्यासाठी त्याला ऊब येण्यासाठी असं लिहिलं की त्याच्या राज्यातल्या लोकांनी एक कुमारी त्याच्या संगती लग्न करून दिली. सुंदर होती, एवढी सुंदर की त्याच्या मुलानं ती मुलगी ती बाई मागितली. तो म्हटलं की मला तिच्याशी लग्न करून दे. म्हणजे दाविदासाठी देवानं इतक्या सुंदर योजना करून ठेवल्या. मग कसं काय मन त्याचं बिघडलं? देवाकडे प्लॅन होतं. आता पहा, देवाने ते मनामध्ये योजना का करतो? कारण मनातल्या योजना कागदावरती वास्तव जीवनामध्ये येण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला देवाकडे आशा लावली पाहिजे. आणि देवाकडे आशा लावत असताना बघा, आशेची एक गोष्ट असते, मी तुम्हाला सांगतो. आत्ताची तुमची परिस्थिती तशी नाहीये, पण मला आठवतं की ज्यावेळेस पूर्वी लोकांकडे पैसा नव्हता ना, तर उसने मागण्यासाठी लोक त्यांच्या दारात जाऊन बसायचे. आणि मग बऱ्याच वेळ त्यांना मस्का पॉलिश लावून द्या, 100 रुपये उसने द्या, 100. तुम्हाला नाही ती कल्पना, पण ज्या स्थितीमधनं आम्ही आलो त्या स्थितीतनं मला आठवतं की 2 रुपयासाठी सुद्धा आमच्या कोणाच्या तरी दारात जाऊन बसायची आणि त्यांची भरपूर बोलणे खायची, खूप बोलणे खायची, इतके बोलणे खायची की विचार. 2 रुपये बरं का, कारण त्या 2 रुपयामध्ये 1 रुपयाचं तांदूळ आणला, 10 पैशाचा मसाला, 10 पैसे मसाला असायचा, 15 पैशाचं तेल. तुमच्या बाप जन्मात तुम्हाला कळणार नाही, पण तेवढं तेल आणलं की 2 रुपयामध्ये सगळं होऊन जात होतं. आणि बाजारात गेल्यावर कांदे घेतल्यावर ते कोथिंबीर फ्री मिळत होती तेव्हा. आता तुम्हाला 60 रुपयाला गड्डी काल आणली मी, 60 रुपयाला गड्डी, त्याच्यामध्ये 4च आणि त्याही सडक्या. पण तेव्हा तसं नव्हतं. तुटू द्या, आता खुर्च्या बदलायच्यात आपल्याला, तुटू द्या, काय तुटायच्यात तुटू द्या. मग त्या लोकांकडे जाऊन बसावं लागत होतं. मग खूप वेळ बसल्यावर, चर्चा केल्यावर, त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडल्यावर आता तुमच्याकडेच आहेत. मग ते काय करायचे माहिती का? नाही तुम्हाला तर सारखंच द्यावं लागतं, तुम्ही परत करत नाही, अमकं नाही तमकं नाही. मग हळूच ते 2 रुपये काढून देणार. मनामध्ये द्यायचं आहे, पण देवाजवळ तर बसावं लागेल का नाही? बसून तिथं थोडंसं त्याचं कौतुक करून, देवा असं आहे तसं आहे, स्वतःला तुच्छ मानून, स्वतःला घटवून, स्वतःला नम्र करून, मग प्रभून. आता देव तर तुम्हाला दोष देणार नाही. मी त्या शेजाऱ्यांचं सांगतो, पण माझा देव शेजारी नाही, माझा देव बाप आहे. आणि बापाच्या अंतःकरणातली जागा तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार. देवाकडे फार सुंदर योजना तुमच्याकडे कोणा व्यक्तीसाठी योजना नाहीत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माणसाच्या योजना देव पूर्ण करत नाही, देव त्याच्याच योजना पूर्ण करतो. माझ्यासाठी जर कोणा माणसाने योजना केली ना, देव म्हणतो त्याला करू दे काय करायच्या ती योजना. पण देव म्हणतो मी तुझ्यासाठी जी योजना केली ती अलौकिक आहे आणि देवाच्या योजनेला कोणीच प्रतिबंध करू शकत नाही, कारण देव सर्वशक्तिमान आहे, सर्वशक्तिमान आहे. म्हणून इथं काय म्हटलं माहिती का? वाचा बरं वचन ते. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. काय करतो? जाणतो. असं का म्हटलं? तुमच्याविषयी माझ्या मनात जे प्लॅनिंग आहे ते मी जाणतो. म्हणजे काय? त्याला म्हणायचं एक बाप तो मुलाच्या संबंधाने, बघा तो मुलगा शाळेतच आहे, 5वीलाच आहे, पण तो इंजिनिअरिंगचं स्वप्न बघतो. तो म्हणतो नाही याला इंजिनियर करायचं, अजून शाळेतच आहे बरं का तो, नाही याला इंजिनियर करायचं, खिशात दामडा पण नाही,
त्याचा पगार येतो आणि घर खर्च चालतं आणि त्याच्यामध्ये कसं पण स्वप्न आहे तो नाही याला इंजिनियर करायचं. आता विचार करा, हा मुलगा जास्त मोठा होणार त्याला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी भली मोठी रक्कम लागणार आहे, पण त्याच्या बापानं प्रोव्हिजन करायला सुरुवात केली अगोदरच. तो मुलगा छोटा आहे, तो ऐका बरं का, इथं मुलगा छोटाच आहे आणि तिकडं बाप मनातली योजना, हा मुलगा इंजिनियर होणार आहे. मग तो काय करतो माहिती का, त्याच्या कपड्याचे पैसे, त्याच्या बुटाचे पैसे, तो त्याचा बूट जो 6 महिन्यांनी फाटणार असतो ना, तो 1.5 वर्ष 2 वर्ष तसंच वापरतो आणि ते पैसे जमा करून साठवतो. आमच्या वैजयंती सिस्टर सारखं. अजून पोरीचं लग्न कधी व्हायचं, तिचा जन्म झाल्यापासून ती म्हणते मी किती ग्रॅम किती झालं आत्ताच पोरीसाठी. आता ती बोललं तर तिच्या नवरीने ऐकलं तर प्रॉब्लेम. तू केला प्लॅनिंग आहे तिच्याकडं. ती आई असून तुटपुंजा जीवनामध्ये एवढं मोठं प्लॅनिंग करते. तुमच्यासाठी देवानं किती मोठं प्लॅनिंग केलंय, म्हणून तुम्हाला देवावरती आशा ठेवायची. माणसं फेल होतील, देव फेल होत नाही बरं का. माणसं फेल होऊन जाणार आहे. माणसं सांगतील नाही, ते हात वर करतील, नाही ते पोराला सांग ए तुझं घेतलं बाजूला जात. आता आमच्याकडे काय नाही बघा, काय जुने लोक बाबा माझ्याकडे काय नाही, झोडपलं तर असे लाखो रुपये बदबद पडतील आणि ते काहीच नाही आमच्याकडं. हे जगातले लोक आहे, देवाकडे नाही. तो म्हणतो माग मी तुला राष्ट्रवतना दाखल देईल. माग कधी करणार आहे प्रभू. हताश निराश होऊ नका. आपल्या जीवनासंबंधानं या प्रकारे कुरकुर करू नका की माझ्या जीवनामध्ये पुढं काय असणार आहे. जर तुम्ही देवावरती आशा ठेवणार तर शास्त्र सांगतं तुम्हाला भावी स्थितीची. आज लिहिले खाली वाचा बरं. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. कशाचे आहेत? हिताचे आहेत. म्हणजे तुमचं चांगलंच होणार हो. आमेन. चांगलंच होणार. हालेलुया. मग चांगलं होणार तर चिंता कशाची आहे बरं. कोण चांगलं करणार आहे? परमेश्वर. कोण चांगलं करणार आहे? परमेश्वर. परमेश्वर जर चांगलं करणार आहे तर तुमचं वाईट कोण करू शकणार आहे? हालेलुया. देवानं ठरवलं ना तुमच्या बाबतीत चांगलं करायचंय आणि देव ठरवतो नाही मला याचं चांगलं. आता देव ठरवत असताना तो थोडी आता एखाद्या व्यक्तीत चांगलं माझ्याकडे त्याला करू का रे त्याचं मी काय नको ना देवा. देव तो माणूस आहे, आला ह्याला विचारलं त्याला बघ करू. लक्षात ठेवा देव कोणाला न विचारता तुमचं चांगलंच करतो. म्हणून तुम्हाला देवावरती विश्वास ठेवायचा. हालेलुया. पुन्हा मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं बनावं लागतं. हालेलुया. नाही तर बऱ्याच वेळा आम्ही कसं पण म्हटलं की नाही देव चांगलंच करणार आहे, देव चांगलं नाही. हा कधी कधी संदेश सुद्धा लोक एकदम वेगळ्याच पद्धतीने घेतात. असं नसतंय. संदेश स्वीकारण्यासाठी चांगल्या देवाला चांगलंच लोक आवडतात. म्हणून त्याने म्हटलं ना लंगडा यज्ञ पोषू नको, खरूज असलेला यज्ञ पोषू नको, आंधळा यज्ञ पोषू नको, बहिरा यज्ञ पोषू नको. आता देव ज्यावेळेस यज्ञ संबंधाने बोलतो तो म्हणतो नको, डिफेक्टिव्ह पीस नको आहे, डिफेक्ट नको आहे. आमच्यामध्ये कुठंच डिफेक्ट नसू नये. चांगलंच तुमचं व्हायला पाहिजे तर चांगल्या देवाची चांगली लेकरं बना. जसा तुमचा बाप मगाशी मला वाटते कोणी प्रार्थना केली, सूरजने केली काय, देवाचे स्वभाव आमच्यामध्ये यावे. कोणीतरी सूरजने प्रार्थना केली देवाचे स्वभाव आमच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे देवासारखं आम्हाला बनलं पाहिजे. जेव्हा लोकांनी मला पाहिलं ना तर देवाला पाहिलं पाहिजे. हे लय सोपं आहे. हे बायबल वाचा ना तारण हे अरे ते राहू दे. मुळामध्ये बायबल वाचून नाही कोण बदलणार, तुम्हाला वाचून बदलणार आहे. आम्हाला वाचतात लोक. आमचं जीवन, आमचे स्वभाव, आमचं व्यक्तिमत्व, आमचं नेचर, आमच्यातली शुद्धता, आमच्यातलं पावित्र्य, आमच्यातलं बोलणं, सगळ्या गोष्टींच्या द्वारे लोक बदलतात. लक्षात ठेवा हे बोलणं जे इतकं प्रभावी असतं ना की या बोलण्याच्या द्वारे. मला त्या नगरच्या मीटिंगचं कौतुक वाटलं. त्यांनी इतकं लवकर चालू, म्हणजे लवकर चालू करू. 10 वाजल्यावर लोक ते हॉल सोडावं लागत होता. ते म्हटले अहो कशाला संपलं. ते संदेश काही चांगले नव्हते. ऐका युट्यूबला येतील ते संदेश ऐकले तर भल्याच्या अगदी छातीमध्ये धडकी भरतील असे संदेश होते. सगळे दोष दाखवणं, सगळ्या चुका दाखवण्यात.
ते संदेश होते. पण लोक म्हटले नाही, आम्हाला बदलायचंय, त्याच्यासाठी आम्हाला आवश्यक आहे. आणि एवढं करून लोक थांबले नाहीत. राहिलेले 3 ते म्हटले अहो लवकर तारखा द्या आणि त्या पुढच्या 3 पण आम्हाला समजावून सांगा. का माहिती का, ज्याला बदलायचं तो देवाचं वचन काट्यासारखं अंतःकरणामध्ये रुतून घेतो. हे वचन करेक्शन करतं, दुरुस्ती करतं, अंतःकरण रिपेअर करण्याचं काम करतं. म्हणून भावी स्थितीची आशा कोणाला आहे? ज्या लोकांसाठी देवानं संकल्प मनामध्ये केलेला आहे, परंतु जेव्हा तुमचं मन देवाच्या मनाशी जोडलं जातं, सगळं मनामनाचा खेळ आहे. तुमचं मन देवाच्या मनाशी, म्हणजे तुमचं मन देवाच्या मनासारखं व्हायला पाहिजे. कधी चांगल्या स्थितीची आशा आहे? तुमचं मन देवाच्या, दोघांची मन एकसारखी व्हायला पाहिजे, तेव्हा तो म्हणतो तुला भावी स्थितीची आशा आहे. आमचं मन देवाच्या मनासारखं बनलं पाहिजे, आमचं मन मोठं बनलं पाहिजे, व्याप्त व्हा आणि मोठ्या मनाचे लोक आम्ही बनलं पाहिजे. आणि जेव्हा मी मोठ्या मनाचे लोक बनतो त्यास आम्हाला भावी स्थितीची असणार आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कायम नसणार आहे. दावीद कायम मेंढर चारणारा नसणार, एक दिवशी राजा होणारच आहे. काय सुंदर आशा आहे नाही का? आज मेंढर चारतो म्हणून दावीदानं म्हटलं पाहिजे माझ्या बापानं काय मला मेंढरच दिली, चांगल्या शाळेतच नाही घात. अरे तू शाळा शिकला नाही म्हणून तुझ्या बापाने मेंढर दिली ना. तू शाळा शिकला असता तर तुझ्या बापानं कशाला तुला मेंढर दिली? तुझे भाऊ शाळेला जात होते त्यास तू आणि टिवल्या बावल्या करत फिरला, आता तुला वाटतं मेंढर. पण तरी दावीद म्हटलं नाही ठीक आहे, आता माझं फ्युचर संपलंय असं मला वाटतं. पण त्यांनी देवाकडे पाहिलं आणि त्यांनी काय केलं माहिती का, देवाला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलं. देवाचं आणि त्याचं मन एक झालं. मग दाविदाचं मनाने देव काय म्हणतो, तू माझ्या मनासारखा आहे. माझ्या म्हणजे दाविदाचं मन आणि देवाचं मन एक झालं की नाही? आणि जेव्हा दाविदाचं मन आणि देवाचं मन एक होतं ना, तेव्हा तुम्हाला भावी स्थितीची आशा असते, चांगल्या योजना असतात. म्हणून लक्षात ठेवा. मग काय होतं माहिती का, नोहाच्या दिवसामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलं की त्यांचं मन बिघडून गेलं. जलप्रलय येण्याचं कारण काय? मन बिघडलं. जेव्हा मन बिघडतं ना तेव्हा आशा संपुष्टात येते. आणि जेव्हा तुमचं मन रिपेअर होतं, लक्षात ठेवा, मन रिपेअर होऊ द्या. या मनाला तुम्हाला म्हणून म्हटलं सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या, म्हणजे अंतःकरणात काय आहे? मन आहे हो. इथं बघा, कधी कधी डिस्टर्ब झालं किंवा दुखलं ना, आत दुखतं अचानक. तुमचं दुखतं का नाही माहिती का, तुम्हाला आहे का नाही ते माहित नाही, पण माझं दुखतं, आत दुखतं. आणि आत दुखल्यावर आम्हाला कळतं की आत दुखलं म्हणजे काय झालं. हे मन आतमध्ये असतं आणि मन तुटलं जातं कधी कधी. पण तुटलेल्या मनाला पुन्हा देवाकडे घेऊन जायचं आणि देवाचं मन तुमचं मन एक होतं. त्यास देव म्हणतो तुला भावी स्थितीची आशा आहे. पुन्हा मी सांगतो, ज्यांचं मन तुटलंय त्यांना देव भावी स्थितीची आशा देतो. मन तुटू द्या. कोणामुळे मन तुटलं, कशामुळे तुटलं याचा विचार करू नका. तुमचं मन देवाशी जडलं जाऊन राहा, देवाशी जडून राहा. इतकं देवाशी जडायचं, इतकं देवाशी जडायचं ना, तुमच्या मनात देवाशिवाय दुसरे कोणतेच विचार नाही आले पाहिजे, कोणतेच नाही. मला झोपेतनं जरी उठवलं तरी माझ्या डोक्यात फक्त देव, देवाच्या बाहेरचं मला बोलूनच दाखवा ना, बिझनेस विषय ना कोणाविषयी. आणि कोणी येऊन मला कोणाविषयी सांगितलं तरी हे कान इतके भारी आहेत ना, हे कान कधीच कोणाचं ऐकत नाही. आणि ऐकले असते तर आज 27 वर्ष एवढ्या मोठ्या पदावर गेलोय नसतो प्रकार. कारण काय माहिती, माझं मन देवाशी जडलेलं आहे. हा, देव जे बोलतो ते बिंदास. देवाच्या गोष्टी शिवाय दुसऱ्या बाहेरच्या गोष्टी येऊ शकत नाही का? कशा येतील त्या? आणि जर माझ्या मनामध्ये जर देवाच्या गोष्टीशिवाय दुसरं कसं देव वापर करून घेईल? नाहीच घेऊ शकत वापर. देव काय माणूस आहे का? वेडावेडा आहे देव की आपल्या याचं मन बिघडलंय आणि देव म्हणतो नाही घालतो तुझ्यामध्ये, कसा का असं ना तुझ्यात. अहो नसतंय. बायबल जाणून घ्या, तुम्हाला समजेल. देवाचं मन आणि तुमचं एक मन झाल्याशिवाय देवाची रहस्य तुम्हाला उलगडली जाऊ शकत नाही, कधीच नाही प्रिया. चांगल्या स्थितीची आशा, चांगल्या सुस्थितीची आशा तुमच्याकडे असणार आहे. पण केव्हा? तुमच्या मनामध्ये दैवी विचार आले पाहिजे. उठता, बसता, चालता, बोलता, देवाच्या मंदिरात आल्यावर नाही. तुम्हाला निघताना ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यावेळेस कुणाला
म्हणजे घरातच त्यांनी मनाचं प्रिपरेशन केलेलं आहे. निघतानाच डोक्यात काय, मंदिर मंदिर म्हटल्याबरोबर तिकडं नुसतं देव 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 देव, परमेश्वराचं घर. इथं आल्यावर नुसतं देव, इतकं देवाशी समरूप, इतकं देवाशी एकरूप. हा, मी प्रीचिंग करताना इतका देवाशी एकरूप होतो. सगळं तणाव, चिंता, काळजा, प्रश्न, सगळे प्रॉब्लेम बाजूला. आता देव आणि मीच, काय माझ्याकडे प्रॉब्लेम नाहीत. एकदा माझ्या जागेवरून बघा, एवढे प्रॉब्लेम तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला अटॅकच यायला पाहिजे. हा, काय माझ्यासारखं जगून दाखवा तुम्ही, यायलाच पाहिजे तुम्हाला अटॅक. एवढं प्रेशर, एवढं प्रेशर, एवढं प्रेशर असतं. पण ज्यावेळेस मी देवाकडे पाहतो ना, एका क्षणात सगळं निघून जातं. कारण मला माहिती, ही सगळी परिस्थिती बदलण्याची ताकद फक्त माझ्या प्रभूमध्ये आहे, फक्त प्रभूमध्ये. प्रेशर घेऊन जीवन जगू नका, कधीच प्रेशर घेऊन जीवन जगू नका. तुमच्या मनाला देवाच्या मनाशी कनेक्टेड करा. ऐका बरं, हे मनाचं कसं प्रॉब्लेम असतं बघा. तुम्ही दवाखान्यात तुम्हाला ऍडमिट केलं, छातीत थोडंसं दुखलं, कळ मारली म्हणून ऍडमिट केलं. अजून डॉक्टर सांगतात ECG करू, अजून काय 2D इको, अजून काय. मी गेलोच नाही त्यामुळे एवढं मला काही माहिती नाही त्याच्यातली डिटेल. हा, अजून असतं की काय काय लय असे वाकडे तिकडे रेष. MRI आहे का नाही, आम्हाला MRI फक्त बॉल माहिती क्रिकेटमधला, नाही का. हे MRI, 2D इको, हे ते याच्यात घाला त्याच्यात घाला. आणि ती मशीन कुठली तरी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, अजून तुमच्या बॉडीचं चेकअपसाठी एक मशीन असते, त्याच्या सांगत हा जसं आहे तसंच जायचं. मग कोणी जर असं बोट ठेवलं तो जाताना असंच ठेवतो, त्याला वाटतं जरा जरी हल्लं ना तर मरणार आहे, मग तो तसंच ठेवतो. आणि तो मग तसंच स्कॅन करून 2 तासांनी बाहेर येतो आणि त्याला असं वाटतं जग जिंकलं. अजून यायचेच सगळे रिपोर्ट्स. आता बघा बरं, हे सगळं झालेलं आहे, सगळं आहे, रिपोर्ट्स आले नाहीत, काही नाही आले, पण तिकडून कोणतरी येतं नातेवाईक भेटायला. आणि कसं काय, बरं वाटतं का. हा, आता एन्जिओग्राफी झाली, मग कशाने ॲडमिट झाला, नाही जरा छातीत काल दुखलं. हा ना, शेजारचे परवा तसेच हो, दुखलं म्हणून दवाखान्यात नेलं, मढं झालं. आता बघा, अजून रिपोर्ट्स कुठलेच आले नाहीत. इकडं मनात हे घुसलं की, आणि ते मनात घुसल्याबरोबर इकडं यांच्या मनाची चलबिचल, इतकी चलबिचल, इतकी चलबिचल की तो आता रिपोर्ट्सवर विश्वासच ठेवत नाही. आणि डॉक्टर पण त्याला सांगतात सगळं नॉर्मल आहे, काळजी करू नका. आम्ही म्हणतो नाही, डॉक्टर बदला, परवा मेला कोणतरी, ह्या डॉक्टरला काही कळत नाही, दुसऱ्या डॉक्टरकडनं. म्हणजे पेरलं मनामध्ये कोणी, ज्याने पेरलं. मी का तुम्हाला सांगतो माहिती का, जर तुम्ही देवाच्या मनाशी कनेक्टेड झाला ना, देव तुमच्यामध्ये जे पेरेल ते पेरल्यावर तुमच्या मनात इतका विश्वास निर्माण होईल की तुम्हाला कळेल मला भावी स्थितीची आशा आहे. मग डॉक्टर तुम्हाला सांगेल तुमचं हृदय 20%, 30%, बाबा कितीतरी टक्के राहू दे, चालू आहे ना, चालू आहे ना. किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, परवा कोणीतरी मला सांगितलं, किडनीत सांगितले डॉक्टरनी 2 किडन्या खराब आहेत, डायलिसिस करावं लागेल, अमकं करावं लागेल. पाळक साहेब ते रिपोर्ट बदलाव. अहो तुम्ही ओके म्हणा, रिपोर्ट बदलाव म्हणून प्रार्थना करा. मी म्हटलं मला काय तिथं ऑपरेशन करायचंय का, याच्या किडनीमध्ये सुरी घुसवायची, मला फक्त प्रार्थना तर करायची. मी प्रार्थना केली, देवाच्या किडनीला स्पर्श कर. आणि तिकडे गेले आणि परत चेक केलं. डॉक्टर म्हटले अहो आम्हालाच आश्चर्य वाटतंय, 2 किडन्या खराब होत्या, चालू झाल्या कशा, भावी स्थितीची आशा आहे हो. अहो म्हटलं पाठवून द्या ती साक्ष. नाही हो, लिहिता येत नाही, जाऊ द्या, नाही लिहिता येत तर मी सांगतो, कळलं, सांगतो तुम्हाला. मनामध्ये जे पेरणं आहे ना ते खूप भारी आहे. म्हणून मन देवाशी जडलेलं असतं, देव पेरतो सगळं. मग किडनी फेल असेल तर देव सांगतो काळजी करू नकोस, तू जिवंत आहे ना अजून पण. तुझ्या तुटलेल्या किडनीला तुझ्या शरीरात तसं, बरं तुला कालपर्यंत माहित नव्हतं तुझ्या किडनीत प्रॉब्लेम, आता डॉक्टरने सांगितलं, मग काल तू धड दाखवत आला का नाही, आता का असं चाललं. त्याला असं वाटतं की किडनी पडती का काय, त्याला किडनी कुठे आहे ते कळत नाही. उगा हेलकावे मारत मारत चालतो आणि त्याला असं वाटतं मलाही माहित नाही कुठे किडनी, कुठे हो किडनी. नाणं पडलं तरी वाटतं किडनी पडली, एवढं डोक्यात पेरलेलं असतं. पण
एकदा देवाशी कनेक्टेड असला ना, लाजरचे सगळे अवयव गेले, ये बाहेर म्हटल्याबरोबर तसाच्या तसा बाहेर आला. ही भावी स्थितीची तुम्हाला आशा आहे. किती अद्भुत देव आहे हो, किती सांगू त्या देवाविषयी तुम्हाला. एक्साइटेड व्हा, आनंदित व्हा. आपलं जीवन व्यर्थ गोष्टीसाठी खर्च करू नका, अजिबात नाही. सारा फोकस देवावरती, बस देव 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 देव. देवाच्या भोवती एवढं फिरायचं ना की आपल्या मागं फिरणारे चक्कर येऊन पडले पाहिजे. एवढं देवाच्या भोवती फिरत राहायचं. आणि देव, बरं एक गोष्ट ध्यानात ठेवा, इकडं तुम्ही ते एक कुत्र्याला शिकवतात बघा, त्याला असं फिरवायचं आणि त्याला काहीतरी खायला द्यायचं. ते ट्रेन होतं, ट्रेनिंग असतं त्याच्याबरोबर फिरायला. तसं देव तुम्हाला फिरवतो आणि फिरल्यावर एक बक्षीस, दुसऱ्यांदा फिरल्यावर दुसरं बक्षीस, तिसऱ्यांदा फिरल्यावर तिसरं बक्षीस. जेवढं तुम्ही फिराल तेवढे बक्षीस तुम्हाला मिळणार आहे, तेवढे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. भावी स्थितीची आशा. फिरणं बंद करू नका, फक्त देवाभोवती फिरा. देवाच्या भोवती. काय म्हटलं की देव 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 देव, माझा देव माझा देव माझा देव. उठता बसता चालता बोलता, शेवटी लोकांनी तुम्हाला देवानंदच म्हटलं पाहिजे. हा बाबा उठता बसता देव देव बोलतो, देवानंद आहे हा. आपलं जीवन प्रभूनं दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. मला कळतं की माझं जीवन आहे ना, हे फार माझ्यासाठी मौल्यवान आहे. आणि तुमच्या प्रत्येकाचं जीवन मौल्यवानच आहे, सगळ्याच. या लहान लेकरापासून सगळ्यांचं जीवन. कुणाला देवाने काय आशीर्वाद दिले मला माहित नाही, पण 100% प्रत्येक जण आशीर्वाद येतो, 100%. पण देवाशी कनेक्टेड हे डायलॉग काय, ताजा कलम. त्याच्यासाठी काय करावं लागतं, देवाशी कनेक्टेड राहावं लागतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, योसेफ कायम बंदी शाळेमध्ये राहणार नाही. एक दिवस मिस्राचा पंतप्रधान होणार, ही भावी स्थितीची आशा आहे. पण आज बंदी शाळेत राहावं लागतं ना, आज तर बंदी शाळेत राहावं लागेल ना. बंदीशाळा म्हणजे तुमच्या जीवनाचा अंत नाही. ऐका बरं का, काय आशा आहे माहिती का, बंदी शाळेत गेल्यावर योसेफ म्हणेल, कदाचित सैतान त्याच्या कानात येऊन त्याला विचारलं असेल, कुठं गेल्या 11 पेंड्या, कुठं गेले 11 तारे सूर्य चंद्र. त्यास योसेफ म्हणत होता, ऑन द वे, ही माझी सुरुवात आहे, बंदीशाळा ही माझी सुरुवात आहे, पण मिस्राचं पंतप्रधान पद हा माझा आणि माझं अचिव्हमेंट आहे. अचिव्हमेंट तुमच्याकडे एक दिवस असणार आहे, असणार आहे अचिव्हमेंट तुमच्याकडे. भावी सुस्थितीची आशा, चांगली आशा तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वरामध्ये आम्ही आशा का ठेवायला पाहिजे, तर तुमचं भविष्य निश्चितच तुमच्या भविष्यावर, भविष्यातल्या परिस्थितीवर तुमची आशा प्रभाव टाकणार. तुमच्या भविष्यातल्या परिस्थितीवर तुमची आशा प्रभाव टाकणार आहे. अजून एक वचन वाचा, इर्मयाचं पुस्तक 31 अध्याय 17 वचन, फार सुंदर आहे, वाचा. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुला भावी सुस्थितीची आशा आहे, आशा आहे. तुझी मुले आपल्या सीमेच्या आत परत येतील. काय आशा आहे माहिती का, बऱ्याच आई वडिलांना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता आहे. ऐका बरं का, अजून हा संदेश हा फक्त तुमच्या चर्च पुरता या शिलो पुरता मर्यादित नाही. हा चर्च ज्या आई वडिलांना आपल्या लेकरांच्या भविष्याची चिंता आहे, ते बाउंड्रीच्या बाहेर गेलेत, मर्यादेच्या बाहेर गेलेले, त्यांना परत येण्याची आशा नाहीये. व्यसनाधीन असतील, कदाचित वाईट संगतीमध्ये अडकून पडलेले असतील, त्यांना बाहेर येण्याची आशा नाही. परंतु शास्त्र काय सांगतं, आज जे देवाचं वचन मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला तुमच्या लेकरांच्या बदलण्याची आशा नसली तरी देवावरती विश्वास ठेवा. का, देव त्या सगळ्यांना पुन्हा कंट्रोल मध्ये आणणार आहे. आमेन म्हणाल का? आमेन. म्हणून कधी जेल बदलणार नाही, पण वचन बदलेल. कधी शिक्षा बदलणार नाही, पण सांत्वन बदलेल. कोणी व्यक्ती बदलणार नाही, परंतु देव बदलणार आहे. बदलणाऱ्या देवाकडे लक्ष लागू द्या.
तुमच्या लेकरांसाठी देवाकडे चांगल्या योजना आहेत. त्यांना कसं ताळ्यावरती, कसं शुद्धीवरती आणायचं, कसं देवाचा मार्ग त्यांना जाणून घ्यायचा, देवाच्या मार्गाकडे आणण्यासाठी देवानं अतिशय सुंदर प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि तुम्ही हताश होऊ नका, तुम्ही कधीच निराश होऊ नका. मला आठवतं की एक परिवार माझ्याकडे सारखा प्रार्थना करून घ्यायचा, की त्यांनी सांगितलं की त्या मुलाला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जवळजवळ 4 वेळा टाकलं. बरं, त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेल्यावर हा पठ्ठा एवढा बहादूर निघाला ना, व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुखाला सुद्धा त्यांनी दारू पाजली. आणि मग तिथलं म्हटलं, ओ आमचे सुपरवायझरच हे काय पीस पाठवला की यांनी ते आमच्या सुपरवायझरला बिघडवले. मग त्यांनी सांगितलं की पाळक साहेब, पोरगा एवढं व्यसन करतो, त्याला 4 व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं, सुपरवायझर ह्याच्यामुळे प्यायला लागला हो. आता तुम्ही प्रार्थना करा. म्हटलं घ्या कपाळ मारून, ह्याला सुपरवायझर सुद्धा बदलला नाही, ह्याला कोणीच बदलत नव्हतं. मी म्हटलं एक काम करा, मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो, पण त्याला यूट्यूबचे सगळे संदेश ऐकवा. मरणानंतर काय म्हणून त्याला सांगितलं की नरकामध्ये गेल्यावरती काय, ते बरेच संदेश त्याच्यामध्ये, ते त्याला ऐकवले. आणि इकडे मी त्याच्यासाठी प्रार्थना सुरू केली, प्रार्थनेचं पाठबळ त्याच्यासाठी द्यायला सुरुवात केली. घडलं काय माहिती का, सुरुवातीला ज्यावेळेस त्या लोकांनी हे संदेश त्याला ऐकवले तर त्यांनी मोबाईल फोडले. बरं का, मोबाईल सुद्धा फोडून टाकले. म्हटलं हे असलं ऐकवायचं नाही. आणि तो म्हटलं, त्याने म्हटलं अहो ते तुम्हालाही देऊ द्या, म्हटलं ते तुम्हालाही शिव्या द्यायला लागले, देऊ द्या म्हटलं, तरी त्याला ऐकवा. मग 1दा 2दा 3दा नंतर त्यांनी काय केलं, त्या नशेमध्ये त्याच्या घरातल्या लोकांनी ते टीव्हीला लावलं, त्याच्या कानावरती ऐकलं, खाडकणे नशा उतरली. आणि मग इच्छा नसताना नशेत तो ऐकायला लागला. आणि त्यांनी सांगितलं की ऐकता ऐकता 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास, 10 तास, 12 तास आणि 24 तास त्यांनी वचन ऐकलं. आणि त्या दारूविषयीची तिरस्कार खुणा त्याच्यात निर्माण झाली. आणि तो तरुण बदलून गेला. ज्याला कोणी बदलत नव्हतं त्याला देव बदलतो. हे प्रॅक्टिकल देवाचं वचन आहे. काय म्हटलं या वचनामध्ये, तुमची लेकरं काय हो, परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतो, परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो तुला भावी सुस्थितीची आशा आहे. आशा आहे. तुझी मुले आपल्या सीमेच्या आत परत येतील. परत म्हणजे परत बाउंड्रीच्या बाहेर गेले, आता परत आतमध्ये येणार आहे. म्हणजे व्यसनाधीन झाली, आता बदलेल देव त्यांना. वाईट संगतीला गेले, ड्रग्सच्या आहारी गेलेत, दारूच्या अधीन गेलेले आहेत, मारामारी करण्यासाठी गेलेले आहेत, वाईट मित्रांच्या संगती लागलेले आहेत, जिथं नको तिथं ते सापडत आहेत. परंतु बायबल काय सांगतं माहिती का, तुम्हाला तुमच्या परिवारा संबंधानं काही प्रश्न असतील, तुमच्या लेकरांसंबंधाने काही प्रश्न असतील, तुमच्या लेकरांना बदलण्याची ताकद कोणामध्ये नसेल, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, गिव्ह अप करू नका. आणि बोलू पण नका ते बदलणार नाहीयेत. तुमच्या प्रयत्नानं नाही बदलतील, पण माझा देव त्यांना बदलण्यासाठी समर्थ आहे. माझा देव त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. कसं त्यांच्या अंतःकरणामध्ये काम करावं, कसं त्यांच्या मनाचं रिपेअरिंग करावं, कसं नरकापासून त्यांना बाहेर काढावं, कसं सार्वकालिक जीवनाकडे त्यांना घेऊन जावं. लक्षात ठेवा, प्रत्येक लेकरू सार्वकालिक जीवनामध्ये यायला पाहिजे. सार्वकालिक जीवन हे महत्वाचं आहे. जर ते देवाकडे आले नाही ना, तो गरजणारा सिंह त्यांना खाऊन टाकणार आहे. त्याला वाटतं त्याने हातामध्ये सापडावं, उद्ध्वस्त करावं, नाश करावा. त्याच्याकडे योजना आहेत नाशाच्या, पण जसं सैतानाकडं नाशाच्या योजना आहेत, तसं देवाकडं आमच्या लेकरांची स्थिती पालटण्याच्या योजना आहेत. देवाकडे ते योजना आहेत, चांगली योजना आहेत. आणि म्हणून म्हटलं की आत्ता कदाचित आत्ता त्या ठिकाणामध्ये परिस्थिती तुम्हाला विश्वास ठेवण्यासारखी नसेल, पण नक्कीच त्या ठिकाणात करेल. म्हणून आम्ही पाहतो, शौल एवढ्या कठीण हृदयाचा माणूस होता, पण जेव्हा या शौलाला येशूनं वाटेत दर्शन दिलं, तार्शीशच्या वाटेवरती शौल जो ख्रिस्ती लोकांचा छळ करणार आहे, पण त्याला दर्शन दिल्यावर तो म्हणतो, अरे तू कोण आहेस? शौला शौला तू माझा छळ का लावला? ज्या शौलानं अनेक ख्रिस्ती लोकांना मारलं, पण तोच शौल ख्रिस्ताचा प्रसारक बनला. का? हे परिवर्तन जेव्हा येशू दर्शन देतो तेव्हा घडतं. येशूनं दर्शन द्यायला पाहिजे.
आमच्या लेकरांना जर येशूचं दर्शन नसेल ना तर 100% ते हद्दीच्या बाहेर जातील. म्हणून येशू त्यांच्या समोर ठेवा, कायम येशू. आम्हाला आदर्श कोणीच नको आहेत, फक्त येशू आमच्यासाठी आदर्श आहे. येशू आमच्यासाठी आदर्श आहे. असं तारण झालं त्यावेळेस. आमच्या युथ ग्रुपमध्ये एक मुलगा असायचा, इतका ऍक्टिव्ह होता, इतका पळापळी करायचा. आणि मी त्याच ट्युशन घ्यायचो. इकडं बायबल स्टडी चालायचं आणि पलीकडं माझी ट्युशन. मग मला बायबल स्टडीला जाता येत नव्हतं, पण मी खिडकीतनं ऐकायचो. मध्ये खिडकी होती, त्या खिडकीतनं ऐकायला यायचं. आता मला घराचं पण बघावं लागत होतं, परिवाराची पण जबाबदारी, त्यामुळं ती ट्युशन मला घ्यावी लागायची. मग तो तिथला तो युथ ग्रुपमधला तो युथ म्हणायचा, मास्टर बायबल स्टडीला येत नाही, त्यांची हजेरी घ्यायला पाहिजे आणि सर्टिफिकेट द्यायचं नाही म्हटलं. मग असलं पण हा बरोबर बोलते तो. मग त्याला एकदा असं बोलता बोलता म्हटलं, एक लक्षात ठेव म्हटलं, व्यक्तीपेक्षा देवाच्या जवळ जास्त राहायचं, अन्यथा एक दिवशी तुझं पतन अटळ आहे. मी त्याला, मला का कोणास ठाऊक, पण पहिल्यापासून असं लोकांना चार्जअप करायचं की लोकांचा फोकस देवाकडे असावा, त्यांनी देवाच्या भोवती राहायला पाहिजे. पळाला नाही, एक दिवशी आला, म्हटलं मनोज मी पडलो म्हणजे आत्मिक जीवनामध्ये. म्हटलं का पडला रे बाबा? थोडं नाही, अमक्या व्यक्तीचं ते जीवन मी पाहिलं, म्हणून मी तुला सांगितलं, व्यक्तीच्या भोवती नव्हे देवाच्या भोवती फिरत राहा. का माहिती का, माणसं पडतात, देव कधीच पडत नाही. देव पडत नाही बरं का, कधीच पडत नाही. देवाकडे तुम्ही पाहिलं तर परफेक्शन, एकदम परफेक्ट बनता तुम्ही. आणि देवाकडे पाहिल्याबरोबर तुम्ही मर्यादेमध्ये येता. ऐका बरं का, मर्यादेमध्ये यायचं तर कसं आहे, देवाकडे पाहिल्यावर. माणसाकडे बघितलं की तुम्ही मर्यादेच्या बाहेर जाणार आहे. पेत्राकडे बघितलं शिव्या द्याल, दाविदाकडे बघितलं व्यभिचार कराल, मोशेकडे बघितलं पाट्या फोडाल, पेत्राकडे बघितलं तलवारांनी कान कापाल, योहानाकडे बघितलं अग्नी पाठवून माणसं नाश करून टाक, एलियाकडे बघितलं गुहेमध्ये जाऊन लपून बसाल, माणसाकडे बघितले. बरं, आता या सगळ्यांचे एक एक गुण तुम्ही बघितले आणि यांच्याकडे तेवढा एकच अवगुण होता. आता आम्ही हे सगळ्यांचे बघितले, सगळे येणार नाही आमच्यात. मग परफेक्ट कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडे तुम्ही पाहिलं ना, मग तुमचं मन जे आहे ना इतकं आनंदून जातं आणि आत्मिक जीवन जगण्याची प्रेरणा उत्पन्न होते. आत्मिक जीवन जगावंसं वाटतं. आत्मिक जीवन. मी खूप लोक पडले उठले बघितले, मग मी ते पडले म्हणून मी नाही पडलो. मला माहिती, अहो ते पडलेले उठतील, मी पडलो तर कसं काय उठणार आहे? धार्मिक 7 वेळा पडला तर ते उठतील आणि मी तिथंच पडलो तर मला कुठं उठवणार नाही. म्हणून मी काय पडायचं नाही, काय झालं तरी पडायचं नाही, काय झालं तर उभं राहायचं, पडायचंच नाही. आणि ज्याला एकदा न पडण्यासाठी जो भक्कम होतो त्याला कोणच पाडू शकत नाही. हो, आता काय ते हे लहान लेकर असतं बघा नाही का, त्याला तप माग पडतं. तो खेळ असतो लहान लेकरांना. त्याला असा धक्का दिला की ते पडला 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 पडला. आमचं जीवन पडलं 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 पडलं. आम्ही आत्मिक जीवनामध्ये प्रौढ बनणं गरजेचं आहे. एकदा प्रौढ झालं ना, त्या प्रौढाला तुम्ही किती ढकला नाही पडत. आत्मिक जीवनामध्ये प्रौढ बनलं पाहिजे. स्पिरिच्युअल ते ताकद तुमच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून तुमची मुले मर्यादेमध्ये येणार ही पण तुम्हाला आशा आहे. आणि ती आशा कशी येणार आहे? तुमच्या मुलांसमोर तुम्हाला येशू पुटअप करता आला पाहिजे. येशू दाखवायचा त्यांना. बस येशू आहे, हे येशू. येशूकडे बघून जायचं, येशूकडे बघून जगायचं, येशूला पाहायचं, येशूला अनुसरायचं, येशूचे स्वभाव आमच्यामध्ये यावे. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आमच्या लेकरांना भावी स्थितीची असणार. एक शेवटची गोष्ट वाचूया आता, फार सुंदर शेवटची गोष्ट. जकर्याचं पुस्तक 9 अध्याय 12 वचन. जकर्या 9:12. आशा धरून ऐका बरं का, परत वाच. आशा धरून राहिलेले बंदिवान हो दुर्गाकडे परत या. दुर्गाकडे परत या. आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. किती हो? दुप्पट. किती? दुप्पट. कोणाला म्हणतो तो? आशा धरून राहिलेले नाही,
बंदिवान हो, हा, दुर्गाकडे परत या. कोणाला म्हणतो तो? दुप्पट कोणाला मिळणार आहे? परत येणाऱ्यांना. कोणाला? परत या. आशा धरून आता काय होतं माहिती का, कधी कधी आत्मिक जीवनामध्ये आम्ही एवढे तुटलेले असतो, एवढे तुटलेले असतो, आणि या तुटलेल्या अवस्थेमध्ये आम्हाला परत देवाकडे फिरण्याची आशा नसते. आम्हाला असं वाटतं देवाकडे फिर, आता सगळंच गेलेलं आहे. कोण सांगितलं सगळं गेलेलं आहे? उलट देवाला परत येणाऱ्या, बघा बरं, उदळ्या पुत्र परत आल्यावर त्याचा भाऊ काय म्हटला? माझ्यासाठी यानं आणि याच्यासाठी काय कापला? पुष्ट वासरू. माझ्यासाठी काय कापलं नाही? एवढ्या वर्ष राहून करोडू कापलं नाही. हा उधळून आल्यावर याला काय कापलं? पुष्ट वासरू. म्हणजे परत येणाऱ्याला पुष्ट वासरू आहे. जो देवाकडे येतो ना त्याला देव दुप्पट परत देतो. का माहिती का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. देवाचं जे अंतःकरण ना, ते कोणी सुद्धा माघारी जाऊ नये, हे देवाचं अंतःकरण आहे. कोणीच माघारी जाऊ नये बरं का, कोणीच नाही. कोणाचाच तुमच्या डोक्यात असेल ना हे माघारी, ते काढून टाका. कोणाचा नाश देवाला करायचा नाही, कोणाला देवाला घालवून द्यायचं नाही. देवाला सगळ्याला आपल्या जवळ करायचंय, सगळ्याला. तुम्ही ते चाळण लावू शकत नाही, याला काढा त्याला नाही. देवाला सगळ्याला आपल्याकडे करायचं आणि सगळ्याला दुप्पट द्यायचंय. माघारी फिरणारे सगळ्याला दुप्पट द्यायचंय. म्हणून का आशा, देवाकडे आशा लावून बसायचंय? ते म्हणतो माघारी फिरला तर दुप्पट आहे ना. माघारी फिरा, देव दुप्पट देणार आहे. म्हणून इथं असं काय म्हणलं, वाचा परत ते वचन. आशा धरून राहिलेले बंदिवान हो. कोण हो? बंदिवान. म्हणजे काही लोक बंदिवासामध्ये, काहीतरी पाप आहे, पापाचं बंधन आहे, आणि त्या बंधनामध्ये त्यांना असं वाटतं कोणीतरी माझी सुटका करावी, कोणीतरी यातनं मला बाहेर काढावं. परंतु बाहेर काढत असताना तुम्हाला असं वाटत असेल की बाहेर काढल्यानंतर माझ्यासाठी पुढं काय असणार आहे? बाहेर बंधनातनं आल्यावर तुमच्यासाठी पुढं दुप्पट असणार आहे. हे सगळ्यात सुंदर अलौकिक अभिवचन आहे. बंधनातनं बाहेर या. जी बंधनं आम्ही स्वतःभोवती लावलेली आहेत ना, त्या बंधनात राहाल तर तुमच्यासाठी आशा नाही. पुन्हा तुम्हाला सांगतो, बंधन तुमच्यासाठी आशादायी नाहीच आहे. कोणतंही बंधन तुम्हाला तुमच्या प्रगतीला मारक आहे. आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला ते मारक ठरणार आहे. लक्षात ठेवा, एकदा एक व्यक्ती बंधनामध्ये अडकले, त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी दाखवतो पवित्र शास्त्रातनं. शमशोन, जोपर्यंत त्याच्या डोक्यावरती बटा आहेत ना, तोपर्यंत त्याला कोणी सुद्धा हरवू शकत नव्हतं. पण त्याचं एकदा बटा काढला आणि त्याला बंधनामध्ये अडकवलं, बंदिशाळेमध्ये टाकलं, तर तो शमशोन आधी काम करत होता तसंच काम करते, जात्यावरती बसून दळण कांडण. पण आता लोक मारण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही. बंधनामध्ये तुम्ही असताना त्यास तुम्ही काम करता, पण ते काम तुमचा अभिषेक दाखवत नाही. पण बंधनं तुटल्यावरती जे काम दाखवतं ना, असं लिहिलंय, त्याची बंधनं तोडली आणि शमशोन त्या असणाऱ्या मंदिराच्या खांबाला त्यांनी पकडलं, आणि जेवढं त्यांनी हयातीमध्ये मारलं नाही तेवढं मरताना मारलं. का? एकदा पुन्हा प्रभूकडे वळल्यावर देव दुप्पट देत असतो. दुप्पट देत असतो. आणि म्हणून सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती? प्रभूकडे माघारी यावं. आशा आहे तुम्हाला. देव तुम्हाला निराश करत नाही, हताश करत नाही. प्रभूला वाटतं एकदा बंधनातनं बाहेर यावं. बंधनं चांगली नाही, हानिकारक आहेत. बंधनं तुम्हाला कमजोर बनवतं, बंधनं तुम्हाला निराश करतं, बंधनं तुमच्यामधली असणारी ताकद, तुमच्यातलं सामर्थ्य काढून टाकतं. सामर्थ्य निघून जाईल तुमच्यामधलं. एकदा सामर्थ्य जर गेलं ना, शमशोन तोच आहे जो शमशोन आधी बटा असताना शमशोन, पण आता बटा गेल्यामुळे त्याचे डोळे पण गेले बरं का. बटा गेल्यावर डोळे पण जातात. विश्वास गमावून बघतो, देवाचं दर्शन आम्हाला होत नाही, आम्ही चांगल्या गोष्टी पाहू शकत नाही, आम्ही प्रभूचा मार्ग समजावून घेऊ शकत नाही, आम्ही चांगलं वाईट सगळी समज गमावून बसतो. आणि एकदा या सगळ्या समजी तुमच्या डोळ्यातनं निघून गेल्या ना, मग तुम्हाला जात्यावरती बसून दळण कांडण करणं म्हणजे तुम्ही तिथं बसून तेवढ्याच मर्यादेमध्ये फिरता. मर्यादेमध्ये फिरू नका. देव बंधनं तोडून तुम्हाला अमर्याद जीवनासाठी बोलवत आहे. अमर्याद. परमेश्वराकडे तुमच्यासाठी
म्हणून आता 62 स्तोत्र 62चं 5 वाचू आणि एंड करूया. काय म्हणते वाचा. हे माझ्या जीवा, माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून, देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा, माझी आशापूर्ती करणारा तो आहे. कोण आहे? मग आज तुमच्याकडं आशा नसेल तर आता मनाला सांगूया. मनाला म्हणायचं चल आता देवाकडं, मनपूर्वक मनापासून, शरीरानं येऊ नका. तुमचं शरीर हे कधीच पॉझिटिव्ह नसतं, पण मन ज्यास पॉझिटिव्ह होतं त्यास देव नवीन आशा घालतं. म्हणून आज दुपारी देवाकडे जाताना पॉझिटिव्हिटी घेऊन जाऊन प्रभूला म्हण, प्रभू माझ्या जीवनाचा उद्धार कर, माझं पुनरुज्जीवन कर, आणि देव तुमच्या आशेची पूर्तता केल्याशिवाय राहणार नाही. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती बरावूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या मनाचं नवीकरण करू आणि प्रभूला म्हणू की प्रभू मला तुझी गरज आहे. हे सर्व शक्तिमान देवा, युगानुयुग राज्य करणाऱ्या स्वामी, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण तू आमची आशापूर्ती करणारा देव आहे. आमची मन, आमची अंतःकरण सगळे नीट कर. सारं चित्त तुझ्याकडे लागलं जाऊ दे प्रभूजी, सारं लक्ष तुझ्याकडे लागलं जाऊ दे. तू आहेस, तू पाहतोस, निरीक्षण करतो. नुसतं शरीर पाहत नाही तर आमचं मन सुद्धा पाहतोस. आणि म्हणून आज आम्ही मनापासून तुझ्याकडे येत आहोत. मी स्वतः माझ्या जीवनातलं स्वामित्व तुला देऊन टाकतो प्रभूजी. माझं मन, माझं अंतःकरण, माझं हृदय या सगळ्यावरती तू राज्य कर, तूच राज्य कर. लांबून दुरून लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत. काही लोक यूट्यूब, फेसबुक याच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून तुझ्याशी जोडले गेलेले आहेत. देवाशी तुटलेले त्यांचं कनेक्शन पुन्हा एकदा जोडलं जावं. का तर जे आशीर्वाद त्यानं त्याच्यामध्ये ठेवलेत ते आशीर्वाद आमच्याकडे यावेत. यासाठी आज ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनाचं नवीकरण कर, उद्धार कर माझ्या देवा, पुनरुज्जीवन कर. तुझी संगती, तुझा सहवास, तुझं सानिध्य याच्यापेक्षा जगात दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. तुझ्या करुणेमध्ये कधी खंड पडत नाही, आणि ती अखंडपणे करुणा करणाऱ्या देवा, आज आमच्या स्थितीच्या विषयी आम्हाला तू अवगत. तुझ्या मनामध्ये आमच्यासाठी चांगल्या योजना आहेत, पण आमची मन तुझ्याशी जोडली जावीत माझ्या देवा. तुझं मन आणि आमचं मन एक व्हावं, एक मन होऊ दे माझ्या देवा. आणि म्हणून सर्व प्रेषितांच्या मंडळीचं वैशिष्ट्य ते एक मनाचे झाले आणि प्रभूचं अद्भुत काम त्यांच्यामध्ये घडलं. आज तसं मन होते माझ्या प्रभू. पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो, समर्पण करतो. उद्धारासाठी तुझ्याकडे तो माझ्या प्रभू आमचा ताबा घे. आमचे मन, विचार सर्व काही बदलून टाक. गौरव, महिमा, सन्मान, स्तुती तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ राहो. आमेन. ज्यांना प्रार्थना